तर नमस्कार सर्वांना. पालकांच्या या वेबिनारमध्ये, या तिसऱ्या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचं मी कल्पना बनसोड स्वागत करते. आणि आजचं हे पालक संवादाचं जे पुष्प आहे ते गुंफणार आहेत आपल्यासोबत आहे संवादक डॉक्टर दिनेश नेहते सर. पुण्यावरनं आपल्यासोबत आज आहेत आणि ते आपल्याला मुलांची भीती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. तर सेशन सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना त्यांची ओळख व्हावी म्हणून एक छोटीशी त्यांची ओळख. खरं तर ते इतके मोठे आहेत, की त्यांना शब्दांमध्ये बसवणं मला फार कठीण आहे. कारण एक मोठे या अर्थाने वापरलं, की एक उत्कृष्ट आणि उत्तम पालक म्हणून त्यांनी आपली भूमिका आजपर्यंत निभवली आहे आणि अनेक पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तर डॉक्टर दिनेश नेहते सर हे मेडिसिनचे डॉक्टर नाहीत, तर ते फिजिक्सचे डॉक्टर आहेत. आता आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल, की हे फिजिक्सचे डॉक्टर आणि यांना पालकांची केमिस्ट्री कशी काय समजायला लागली? तर ते असं आहे, की डॉक्टर दिनेश नेहते सर हे यांनी एन-डी-ए कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथे सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. पण हे सर्व करीत असताना त्यांच्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या, की एक स्वतःमध्ये त्यांना जाणीव निर्माण झाली, की आता मला एक पालक म्हणून जास्त माझ्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं आणि या सगळ्यातून इतर पालकांना सुद्धा मी मार्गदर्शन करायला हवं. जे मला समजलं ते मी इतर पालकांना समजून द्यायला हवं, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपली एक लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि थेट पालकांच्या दुनियेत त्यांनी उडी घातली. आणि एक जवळपास 25 वर्षापासून ते ते कार्य करत आहेत आणि इनरिच फाउंडेशन नावाचं त्यांचं एक फाउंडेशन आहे, ज्याचे ते स्वतः डायरेक्टर आहेत. आणि या इनरिच फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक पालकांना मार्गदर्शन करीत असतात. आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी मदत करीत असतात. आपणा सर्वांना ऐकून खूप आनंद होईल, की त्यांनी आत्तापर्यंत 18,000 पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे, मदत केलेली आहे. जवळपास 5,000 ते 6,000 शिक्षकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि अनेक मुलांचे मित्र म्हणून ते त्यांच्या पालकांच्या संगतीला, सोबतीला आहेत आणि त्यामुळे डॉक्टर दिनेश नेहते सर हे खऱ्या अर्थाने मुलांच्या मनाचे डॉक्टर आहेत, असं सुद्धा आपल्याला म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटते. आणि ज्या परिषदेमार्फत आपण हा पालकांचा वेबिनार आयोजित करीत आहोत, तर त्याची जी मुख्य शाखा आहे ती महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणे या परिषदेचे ते स्वतः कार्याध्यक्ष आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचं काम बघत असतो. तर धन्यवाद सर, आज आपण आमच्या सोबत इथे संवाद साधायला आपण आला आहात. तर मी विनंती करते आता दिनेश नेते सरांना, की खूप काही आहे सरांविषयी सांगण्यासाठी, पण मी आत्ता मला जेवढं आवश्यक वाटलं मी तितकंच तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आपण सरांना ऐकूया आणि सरांचं पुढचं सेशन जेव्हा राहील, तेव्हा उरलेली त्यांची ओळख मी पुढच्या सेशनला तुम्हाला सांगेल. तर ओव्हर टू यू सर. दिनेश सर प्लीज. ओके. थँक यू कल्पना. खूपच जास्त ओळख करून दिली. खरं एवढी पण मोठी ओळख नाहीये. साधं-साधंच काम आहे जे काय करायचा प्रयत्न करतोय. जे मनाला वाटलंय ते करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातूनच काम चालू आहे. अ, आजचा विषय मुलांची भीती अ, किंवा मुलांच्या भीतीचे कवाडं म्हणजे ज्याचे सोर्सेस कुठून ती निर्माण होते याच्यावर आपण बोलणार आहोत. अ, काही गोष्टी मला अशा म्हणायच्या आहेत, की मी थोडासा परखड आहे. काही गोष्टी मी फार स्ट्राँगली मांडतो. अ, तर तुम्ही थोडंसं मी पालक म्हणून तुम्हाला हर्ट केलं तर एक्सेप्ट करा. एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नका. पण मला असं वाटतं, की पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती आपण पुरेशा क्षमतेने घेत नाही आहोत. सो इथे मी लिहिलंय, की सिम्प्लिफाइंग द प्रॉब्लेम हेल्प्स अस टू फाइंड सोल्युशन दॅट लुक्स सिंपल, बट दॅट्स नॉट द सोल्युशन ऑफ द ओरिजिनल प्रॉब्लेम. म्हणजे आपण ज्यावेळी प्रॉब्लेम सोपा करून सोडवायचा प्रयत्न करतो, त्यावेळी सोल्युशन मिळतं, सोपं वाटतं. पण ते ओरिजिनल प्रॉब्लेमचं सोल्युशन नसतं. मी असं म्हटलं याला कारण एवढंच आहे, की आत्तापर्यंतचे जे 2 आपण सेशन्स ऐकले त्याचे
सादरकर्ते हे बालशिक्षणातले होते. त्याच्यामुळे त्यांची ती स्किल आहे की ते सोपं करून सांगतात. पालकांच्या शिक्षणामध्ये ते महत्त्वाचं पण आहे, कारण बालकांच्या क्षमता पुरेशा विकसित नसतात. त्याच्यामुळे त्यांना गोष्टी सोप्या करून सांगाव्या लागतात. पण माझं म्हणणं असं आहे, की प्रौढ व्यक्तींना ज्यावेळी आपण शिकवतोय किंवा ते ज्यावेळी हे समजून घ्यायचा प्रयत्न करताय, म्हणजे आपण ज्यावेळी पालकांशी आणि शिक्षकांशी बोलतोय, त्यावेळी प्रॉब्लेम सोपा करण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे त्याच्यात असं आहे, की थोडंसं समजलं तर तरी आपण त्यांचं कौतुक करणं म्हणजे लहान मुलांना किंवा आपल्याला म्हणून मोठ्या मुलाला स्टुलावरून उडी मारता आली, म्हणून त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. सो पालकत्व हे खूप वेगळं आहे माझ्या दृष्टिकोनातून. मला जे लक्षात आलंय ते आणि तेच मी पालकांपर्यंत न्यायचा प्रयत्न करत असतो. सो माझं म्हणणं आहे, की पालकत्वाचं सोल्युशन मुलांना वळण कसं लावावं ही शिकण्यात नाहीये. पालकत्वाचं शिक्षण हे स्वतःच्या भावनांना वळण कसं लावावं हे शिकण्यात आहे. आणि ते कठीण आहे. आणि त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम सोडवा करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण मुलांना काहीतरी करायचा प्रयत्न करतो. कारण काय? मुलांना शिक्षा करता येते, मुलांवर आरोप करता येतात. हा प्रॉब्लेम सोपा करणं झालेला आहे. म्हणजे मुलं असं वागताहेत याच्यासाठी मुलांवर आरोप करणं, मुलं अशी होतायत, मुलं हे करतायत असं म्हणणं, हे किती सोपं आहे तुम्हाला सांगतो, की म्हणून बघा बरं नवऱ्याला किंवा बायकोला, की तुझ्यामुळे सगळं चुकतंय आणि मग अनुभव घ्या, की काय घडतंय. सो हं, ते सोपं नाहीये. मुलांना हे करणं सोपं आहे म्हणून आपण पटकन मुलांना टार्गेट करतोय. पण तिथं काहीही करून मुलांना वळण लागणार नाहीये किंवा तिथं काही करून पालकत्व सोपं नक्की होणार नाहीये. सो सोपं कुठे होणार आहे? तर आपल्या स्वतःच्या भावना ओळखण्यात होणार आहे. आणि तो कठीण प्रॉब्लेम आहे. कठीण प्रॉब्लेम आहे मी म्हणतोय कारण उजवीकडे मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय आता वेगळं. की हे जर चित्र तुम्ही पाहिलं, त्याच्यात तुमच्यात लक्षात येतंय, की अनेक चार्ली चॅप्लिनचं एक सीन येतो, की ज्याच्यामध्ये अनेक चार्ली चॅप्लिन दिसताय तुम्हाला. म्हणजे तो अ, आरशांचा महाल असतो आणि त्याच्यामध्ये अनेक प्रतिमा असतात आणि खरा कोणता हे सापडत नाही. असं हिंदी सिनेमात पण अनेकदा तुम्हाला दिसतं, की तो विलन कुठेतरी शिरतो आणि हिरोला सापडत नाही. तसं माझं म्हणणं आहे, की आपल्या भावनांचा उगम कुठे आहे, हे शोधणं खूप कठीण आहे. आपल्याला जे दिसतं, त्या सगळ्या फक्त रिफ्लेक्शन्स दिसतात, प्रतिमा दिसतात. आपल्या से राग म्हटलं किंवा आपला इरिटेशन म्हटलं. सो माझी चिड होते, हे जे आपण म्हणतो, ते आपण शोधतोय मुलांमध्ये. मुलांच्या वर्तनात किंवा तो चांगला वागत नाही म्हणून माझा रागराग होतोय. त्याची प्रगती चांगली नाही म्हणून माझा रागराग होतोय. नक्की कुठे उगम? त्याच्या प्रगतीत आहे, त्याच्या वर्तनात आहे, माझ्या ऑफिसला ताणात आहे, बायकोच्या कटकटीत आहे, नवऱ्याच्या धाकात आहे, की माझ्या बालपणीच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये. हे सापडणं एवढं सोपं नाहीये. हे अगदी या समोरच्या फोटोमध्ये नक्की खरा चार्ली चॅप्लिन कोणता आणि प्रतिमा कोणत्या हे शोधण्यासारखं आहे. आपल्याला जो राग आपला दिसतो, आपल्याला जी आपली चिडचिड दिसते, ती फक्त रिफ्लेक्शन्स दिसतायत इकडून-तिकडून आलेले. खरा कुठे आहे ते शोधलं, तर मग आपल्याला पालकत्वात जे लागतं असं आपण म्हणतो, की पेशन्स लागतो, शांतता लागते, समजून घेणं लागतं. हे जे काय लागतंय ते सापडू शकेल जर आपण खरा उगम कुठे शोधायचा प्रयत्न केला तर. थोडक्यात माझं म्हणणं काय आहे, की चांगलं पालक व्हायचं असेल तर स्वतःच्या भावनांना वळण लावायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. परवाच्या म्हणजे पहिल्या सेशनमध्ये आपल्या अश्विनीताईंनी खूप छान प्रकारे सांगितलेलं होतं पालकत्वाचे प्रकार आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रज्ञावंत पालकत्व असं एक माझ्यासाठी सुद्धा हा नवीनच शब्द होता, की ज्याच्यामध्ये मुलांना त्यांची भावनिक समज देता येणं आणि त्यांना त्यांच्या भावना समजून वागायला मदत करणं, असा करणारा जो पालक आहे तो प्रज्ञावंत पालक. सो ते होण्यासाठी आपल्याला आधी आपल्या भावना समजून घ्यायला पाहिजे. सो थोडक्यात मला पालकत्वाबद्दल एवढंच बोलायचं होतं. एवढं बोलून मी आपल्या आजच्या विषयाकडे वळतो. पण हे लक्षात घ्या, की सोल्युशन तुम्हाला इतकं सोपं नाहीये. ते तुमच्यामध्ये आहे, मुलांमध्ये नाहीये. हळू-हळू आपण जसं पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईलच मी असं का म्हणतोय ते. आपण मुख्य विषयाला येऊ, जो आपण आता विचार करतोय तो, की भीती. भीती सगळ्यांनाच असते. वाटली ना? म्हणजे अगदी छोटंसं काहीतरी चित्र थोडा वेळ तुमच्या समोर आणून दिलं तरी सुद्धा ते भीतीदायक नक्की झालंय. सो भीती सगळ्यांनाच असते आणि भीती मनुष्याचं खरं नैसर्गिक आणि मूलभूत अशी भावना आहे, की जी आवश्यक आहे. ती महत्वाची आहे. म्हणजे भीती वाटणं हे चुकीचं आहे, वाईट आहे, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. भीती नसेल तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित घडणार नाही हे लक्षात घेऊया. ती
ती नैसर्गिक भावना आहे म्हणून आपलं सर्व्हायव्हल व्यवस्थित चालू आहे, म्हणून आपण आपला जगण्याचा मार्ग शोधून काढू शकतो. 2 प्रकारे भीती आपल्याला जाणवते. एक शरीरात जाणवते, ज्याला आपण जर टेक्निकल भाषेत म्हटलं तर इट्स अ युनिव्हर्सल बायोकेमिकल रिएक्शन्स, म्हणजे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारची रसायनं ज्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समिटर्स असतील किंवा हार्मोन्स असतील, ते हार्मोन्सचे जे काही केमिकल रिएक्शन्स होतात त्याच्यामुळे भीती जाणवते. आणि दुसरी इमोशनल रिस्पॉन्सेस म्हणजे ट्रान्समिटर्समध्ये जो काय फरक पडतो त्याच्याने आपल्या विचारांचा किंवा इमोशन्सचा जो वर खालीपणा होतो त्याच्यामुळे भीती जाणवते. हे 2 ठिकाणी जाणवते, शरीरात आणि विचारात. सो आपण भीती समजून घेऊया. म्हणजे याचा फ्लो मी असा ठेवलेला आहे, की आपण आधी भीती नैसर्गिक आहे हे बघू. मुलांची भीती कुठल्या कुठल्या प्रकारची असते, नैसर्गिक भीती काय काय आहे ती बघू. त्याच्यानंतर भीती जास्त खोलात जाऊन समजून घेऊ. भीती एक्झॅगरेट झाली किंवा प्रपोर्शनच्या बाहेर गेली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते बघू. आणि मग चर्चेमधून आपण शोधून काढू, की मग आपल्याला मुलांना याच्यातनं बाहेर ठेवायचं असेल तर आपण काय करायला हवंय. सो मी मध्ये एक इंटरमिजिएट ब्रेक ठेवलाय, त्यावेळी मी काही प्रश्न घेईल आणि त्याच्यानंतर शेवटी परत आपण प्रश्न घेऊया. सो थोडक्यात भीतीबद्दल थोडंसं, की घाबरट मूल कुणालाच नको असतं. आपल्याला असं वाटतं, की आपलं मूल फिअरफुल नको, धीट असलं पाहिजे. जर नीट पाहिलं, तर काही मुलं हे इतर मुलांपेक्षा जास्त घाबरतात. जास्त घाबरट असतात असंही म्हणता येईल. पण त्याला काही कारणं आहेत आणि ती कारणं मुलांमध्ये आहेत का? तर ते आपण बघूया. जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे आपल्या आनुवंशिकतेतनं काही मुलं ही जास्त सेन्सिटिव्ह म्हणजे जास्त संवेदनशील असतात किंवा जास्त त्यांच्या टेम्परामेंट हे इमोशनल असतात. त्याच्यामुळे ते भावनांना जास्त महत्त्व देतात, भावूक होतात, भावनिकतेतून जग समजायचा प्रयत्न करतात. अशी मुलं जी आहेत ती भीतीला जास्त सामोरं जातात किंवा त्यांना भीती जास्त वाटताना आपल्याला दिसते. ते सेन्सिटिव्हिटीमुळे दिसते. सो काही मुलांसाठी जेनेटिक आहे. त्यांच्या वंशातनं म्हणजे त्यांच्या घराण्यातनं आलेले काही जीन्स ज्याच्यामुळे त्यांची सेन्सिटिव्हिटी जास्त असते आणि त्याच्यामुळे त्यांना ते जास्त भितात असं आपल्याला वाटतं. भितात का नाही हे आपण नंतर बघूया, पण ते सेन्सिटिव्ह असतात हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकार कशामुळे होतं भीती वाटण्याचा, तर घरामध्ये दोघांपैकी एक जरी पालक अँक्शियस असेल, म्हणजे सारखी त्याला कशाची चिंता वाटत असेल, त्याच्या बोलण्यामध्ये चिंता असेल, त्याच्या वागण्यामध्ये चिंता असेल, तर त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलाच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्यातून ते सारखं तसं बोलणं, वागणं, ऐकणं हे बघून मुलाचं पण लर्निंग त्याच प्रकारचं व्हायला लागतं. म्हणजे त्याच्या पण बोलण्यामध्ये अँक्शियस भाषा येते. त्याच्या पण मुलामध्ये चिंता करण्याची भाषा निर्माण होऊ शकते. असलं की होतच असं मी म्हणत नाहीये बरं का. सोर्सेस कुठे आहेत हे आपण बघतोय, की याच्यातून होऊ शकतं. पेरेंटिंगचे जे प्रकार आपण पाहिले त्याच्यात एक ओव्हर प्रोटेक्टिंग पेरेंट म्हणजे मुलाला इजा होऊ नये, मुलाला त्रास होऊ नये, मुलाचं आयुष्य फार सुखात चालावं, अशा प्रकारे विचार करणारे पालक असतात. आणि त्याच्यामुळे ते कुठेही काही धोकादायक वाटलं, थोडंसंही त्रासदायक वाटलं, की ते त्याला प्रोटेक्ट करतात. नको, नको, ते नको करू, मी करून देते. गरम पाण्याला हात नको लावू, मी गरम पाणी काढून देणार. गॅस जवळ यायचं नाही. सुरी हातात धरायची नाही, कात्री घ्यायची नाही. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी पालक सारखं प्रोटेक्ट करणं आणि कुठल्याही रिस्कला त्यांना एक्सपोज होऊ न देणं, हे ज्यावेळी आपण मुलांसाठी करतो त्यावेळी ते डिपेंडंट होतात आणि जितके ते डिपेंडंट होतात तितके ते हेल्पलेस फील करतात. कारण ते जसे जसे मोठे होतात तसं तसं त्यांना ते करता येत नाही आणि नाही करता आलं की मग जनरलाइज अँक्झायटी वाढायला लागते. म्हणजे त्यांना अशीच चिंता वाटत आहे, मला जमेल का नाही? मला कधी जमेल का? या प्रकारची जी चिंता आहे, ती वाढायला लागलेली असते त्यांच्यासाठी. सो ओव्हर प्रोटेक्टिव्ह पेरेंटिंग हा एक सोर्स आहे आणि स्ट्रेसफुल इव्हेंट्स म्हणजे कधीतरी आयुष्यामध्ये काही घटना खूप शॉकिंग असतात आणि तशा घटनेत ज्यावेळी मूल एक्सपोज होतं, त्यावेळी त्याच्यावर मनावर त्याचा खोलवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि तसा झाला, की ते घाबरट किंवा फिअरफुल चाइल्ड तयार होतं. थोडक्यात काय, की काहीतरी घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स असेल, खूप जास्त भांडणं असतील, त्यावेळी मुलाला त्याच्या भविष्याबद्दलची चिंता वाटते, त्याच्या सर्व्हायव्हलची चिंता वाटते. किंवा कुठेतरी मोठा ऍक्सिडेंट झाला आणि तो त्याने विटनेस केला, मोठी इंजुरी पाहिली, तर त्याला ती भीती बसू शकते. किंवा हॉस्पिटलचा एखादा अनुभव असेल, जिथं
पेशंटला आणल्यानंतर सगळे दुःखी असतात किंवा एखाद्या घरात ज्यावेळी डेथ होते आणि मुलं त्यावेळी तिथं असतात त्यावेळी त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. सो या सगळ्या ह्याच्यातनं भीती निर्माण होऊ शकते आणि मूल घाबरट होऊ शकतं. व्हायलाच पाहिजे का नाही, त्याच्यावर आपल्याजवळ सोयी आहेत, पद्धती आहेत, त्या आपण केल्या तर या सगळ्यामधून सुद्धा मूल वाचू शकतं आणि घाबरट होत नाही. ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया चर्चेमध्ये. सो बेसिकली हे सोर्सेस आहेत की ज्याच्यातनं मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते. सो हे आपण एन्व्हायरमेंटल सोर्सेस पाहिले. पण इज इट नॉर्मल टू हॅव फिअर्स? म्हणजे मुलाला भीती वाटायला हवी आहे का? का वाटायलाच नको आहे? म्हणजे माझं मूल धीट व्हायला पाहिजे म्हणजे त्याला भीती कधीच वाटायला नको का? असा जर तुम्ही विचार करत असाल, तर मी म्हणेन की भीती वाटणं हे खूप नैसर्गिक आहे, खूप नॉर्मल आहे, खूप कॉमन आहे. प्रत्येक मुलाला कशा ना कशाची भीती वाटतच असते आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाला भीती वाटते किंवा ते कशाला तरी घाबरतं, ह्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही या पालकांनी. फक्त ते समजून घ्यायचंय की ती जी भीती आहे ती प्रपोर्शनेट आहे का नाही. ती जर डिस्प्रपोर्शनेट होत असेल, तर आपल्याला त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कशाची भीती वाटते? सो ज्या गोष्टी नवीन असतात, ज्या त्यांनी पहिल्यांदाच पाहतो, ज्या त्याच्याशी संपर्कात आलेल्या नसतात, अशा गोष्टींची त्याला कदाचित लहानपणी भीती वाटू शकते. ज्या गोष्टी खूप मोठ्या असतात, म्हणजे मोठा कुत्रा समोर आला लहान बाळाच्या किंवा एकदम बकरी सुद्धा मोठी समोर आली, तरी मुलांना भीती वाटू शकते. अननोनही आहे आणि मोठंही आहे. लाऊड आवाज जो असतो त्याची भीती वाटते. म्हणजे विजांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट, हे जे आवाज आहेत, याची मुलांना भीती वाटते. किंवा काहीतरी वेगळं आणि स्केरी, क्रिपी असं ज्यावेळी दिसतं, त्यावेळी भीती वाटण्याची शक्यता असते. आणि या भीती खूप कॉमन, नॉर्मल अशा आहेत. याची भीती वाटली म्हणजे आपला मुलगा घाबरट आहे असं म्हणण्याची काहीच गरज नाही. आपलं काम काय आहे? तर आपण त्यांच्याबरोबर अनुभवी, मोठे, त्यांच्या जवळचे, त्यांची काळजी करणारे असे एक्सप्रेशन त्यांच्याजवळ देऊन आणि मी आहे ना, काळजी करू नको. यू आर सेफ व्हेन आय एम देअर. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. त्यांना ईज निर्माण करणं. हे जर आपण केलं, तर ती भीती कालांतराने कमी व्हायला लागते. काय महत्वाचं आहे म्हणजे का भीती वाटली पाहिजे? तर निसर्गाची ही निर्मिती आहे किंवा भीती ही जी भावना आहे, ही खूप उपयुक्त भावना आहे. ती जर नसेल, तर आपण फार लवकर संपून जाऊ. आपलं आयुष्य जगणंच शक्य होणार नाही. म्हणजे एखादा वाईल्ड ॲनिमल, एखादा भयंकर रागीट कुत्रा, रेबीज वगैरे झालेला कुत्रा असं आपण म्हणूया, की जो अंगावर येतोय किंवा फेरोशियस कुत्रा अंगावर येतोय. त्यावेळी जर भीती नाही वाटली, तर तुम्ही त्या कुत्र्याच्या तावडीत सापडणार आहे. भीती वाटली तरच तुम्ही तुमच्यामध्ये ते सगळ्या भावना निर्माण होतील आणि तुम्ही तिथून पळून जायचा प्रयत्न करा. किंवा एखाद्या उंच जागेवर तुम्ही आहात आणि तुम्हाला जर त्या उंचीची भीती नाही वाटली, तर तुम्ही कदाचित चूक कराल. तुम्ही त्या बिल्डिंग वरून खाली पडाल. एक पाऊल पुढे टाकाल आणि धाडकन खाली पडाल. म्हणजे तुमचं सर्व्हायव्हल भीतीमुळे टिकतं. भीती ज्यावेळी कमी होते किंवा ती रॅशनली ठेवली जात नाही, त्यावेळी चुका घडू शकतात. बेसिकली हा मानसिक रिॲक्शन आहे आपली स्वतःची, रिस्पॉन्स आहे, ज्या थ्रेटला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. जे काय आपल्याला हार्मफुल, अटॅकिंग किंवा थ्रेट असलेलं वाटतं, त्याच्यापासून बचाव करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे भीती वाटणे. आधी तो सिग्नल आपल्याला आतून येतो आणि मग आपली त्याच्यावर ऍक्शन होते. नाही वाटली तर चुका होऊ शकतात. जशी ही मुलं आता इथं उभी आहेत. यांना जर भीती नसेल वाटत, तर हे काहीतरी चूक करू शकतील आणि त्या चुकीमुळे आयुष्य धोक्यात येऊ शकेल. राईट? सो त्याच्यामुळे भीती वाटणं हे अगदीच योग्य आहे, नैसर्गिक आहे. कुठून येते ही भीती? सो मागचं जे सेशन झालं ज्याच्यात आपल्या नीतूताईंनी आपल्याला मेंदू शिकवला. आठवतोय ना काय काय शिकवलं ते? आत्ता आपल्याला इथे इंटरॅक्टिव्ह घेता येत नाहीये, पण तरी मी काही प्रश्न विचारतोय. तुम्ही तुमची उत्तरं द्या म्हणजे मला अंदाज येईल, की तुम्हाला अंदाज येईल, की काय काय आपल्याला आठवतंय. सो आठवत असेल तुम्हाला, की त्यांनी मेंदूमध्ये एक छोटासा पार्ट जो इथं लाल रंगाचा दिसतोय, त्यांनी तिथं शेंगदाणा एवढा गोळा असं म्हटलेलं होतं, ज्याला अॅमिगडला म्हणतात. सो अॅमिगडला हा एवढासा शेंगदाणा एवढा जो मेंदूतला भाग आहे, तो कारणीभूत आहे कुठल्याही प्रकारच्या भावना निर्माण करण्यासाठी. आणि भीती ही त्याची सगळ्यात आवडती भावना आहे. म्हणजे मेंदूकडे कुठलाही सिग्नल आला, डोळ्यातून येऊ, कानातून येऊ, स्पर्शातून येऊ, कशातूनही आला, की तो सिग्नल पहिल्यांदा अनालाइज केला जातो, की याचे आपल्या जीवाला काही धोका नाही ना. आणि या
अॅमिगडालाला थोडी जरी शंका आली की याच्याने धोका आहे, तर तो सगळ्या शरीराला अलर्ट करतो. सांभाळा, काहीतरी धोका आहे, तुम्हाला ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि तो जो अलर्ट करणं आहे ते बेसिकली आपलं भीती वाटणं आहे. सो कशाची भीती हा दाखवतो? तर फिअर ऑफ डार्क, अंधाराची भीती दाखवतो. साधी सरळ गोष्ट आहे, की ज्यावेळी तुम्ही अंधारात जाल, त्यावेळी तिथं काहीही असू शकतं, जे आपल्याला कळत नाही. म्हणजे कुठलं तरी टोकदार वस्तू पडलेली असेल, कुठेतरी फुटलेल्या काचा पडलेल्या असू शकतील, तिथे एखादा प्राणी बसलेला असू शकेल. काहीही असेल जे आपल्याला दिसत नाही आणि मग ते अटॅक करेल, या विचाराने अॅमिगडाला आपल्याला अलर्ट करतोय. आणि त्या अलर्टनेसमध्ये ज्यावेळी आपण त्या अंधारात जातो, त्यावेळी आपण काळजी घेत घेत पुढे जातो. म्हणजे आपण सर्व्हायव्हलसाठी त्या भीतीचा उपयोग करत असतो. तसंच फिअर ऑफ अननोन असतं, फिअर ऑफ बिग थिंग्स असतं, जे आपल्यापेक्षा खूप मोठ्या आहे, ज्याचा आपल्याला धोका आहे असं वाटू शकतं. अशा गोष्टींना अॅमिगडाला अलर्ट करतो. फिअर ऑफ हाईट असते, क्रिपीनेस असते आणि रक्त. या सगळ्या नैसर्गिक भीत्या आहेत. म्हणजे ही प्रत्येकाला वाटते. काही लोक त्याच्याने अलर्ट होतात, काही अनुभवांमुळे, चुकीच्या अनुभवांमुळे त्याच्यात गळून पडल्यासारखं होतं. सो अॅमिगडालाचं काम गळून पडणं हा भाग नाहीये, आपल्याला सर्व्हायव्हलसाठी काहीतरी करण्यासाठी. आणि त्या दृष्टीने तो अलर्ट देत असतो, भीती निर्माण करत असतो आणि शरीराला त्या सगळ्याचे सिग्नल्स जात असतात. कॉमन आणि नॅचरल फिअर्स जे आहेत, ते जग समजून घेण्याच्या प्रक्रियेचा किंवा शिक्षणाचा सुद्धा एक भाग आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इथं मी सगळ्या मुलांचं वयानुसार एक डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि प्रत्येक वयात शिकण्याच्या प्रक्रियेत लागणारी जी भीती आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलतोय. म्हणजे हे तुम्हाला कॉमनली दिसेल की मुलांमध्ये या प्रकारची भीती असते. अगदी लहान मुलं, इन्फंट ज्याला आपण म्हणतोय, की 8 ते 10 महिने, जी आता थोडीशी रांगायला किंवा इकडे तिकडे जायला लागलेली आहे किंवा काहीतरी बाहेरच्या जगाशी इंटरॅक्शन करायला लागलेली अशी मुलं आपण म्हणूया. त्या मुलांना आता ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू, चेहरे, आवाज या गोष्टी समजायला लागलेल्या असतात. म्हणजे त्यांच्या काही गोष्टी ओळखीच्या झालेल्या असतात आणि ते ओळखून घेता येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्याच्यामुळे ज्यावेळी ते प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक चेहरा समजून घेत असतात, त्यावेळी त्याच्याशी संबंधित अनुभव त्यांना यायला लागलेले असतात. आणि मग ओळख झाली की त्याचा अनुभव काय येणार आहे याची कल्पना असते. ओळख ज्याची नाही, तिथं अडचण आहे. आणि मग त्याच्यामुळे ती समजून घेण्याचा जो भाग आहे, त्या दृष्टिकोनातून स्ट्रेंजर्स बद्दलची अँक्झायटी असते. कुठल्याही नवीन गोष्टीची, कुठल्याही नवीन चेहऱ्याची, कुठल्याही नवीन प्रकारच्या आवाजाची या वयातल्या मुलांच्या मनामध्ये अँक्झायटी म्हणजे थोडीशी भीती असते. राईट? त्याच्यानंतर जर पुढचं वय पाहिलं, टॉडलर्स, म्हणजे हे जस्ट चालायला लागलेली मुलं डुगडुगत चालतात, म्हणूनच त्यांना टॉडलर्स म्हणतात. छान गोड असतात ही, भरपूर क्युरियस असतात, सगळं काहीतरी करून बघायचं असतं. खूप वचकी असतात, असं आईबाबांच्यासाठी असेल. सारखं काहीतरी उघडायचं, तोडायचं, फेकायचं सगळं चाललेलं असतं. वरच्या मजल्यावर राहत असाल तर या वयातल्या मुलांनी तुमचे बरेच चमचे बिमचे खाली फेकलेले असतील आतापर्यंत, किंवा वस्तू फोडलेल्या असतील, कारण फुटताना छान आवाज वगैरे येत असतात. सो ही मुलं उद्योगी असतात. सो या मुलांच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर त्यांना गोष्टी खूप ओळखीच्या झालेल्या असतात. त्यांना आता सेफ वातावरण किंवा सेफ व्यक्ती आणि अनसेफ याच्याबद्दलची अंदाज आलेला असतो, की काही ठिकाणी आपण प्रोटेक्टेड आहोत आणि काही ठिकाणी आपण प्रोटेक्टेड नाही आहोत, असं त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या डेव्हलपमेंट मधून त्यांच्या लक्षात यायला लागलेलं असतं. आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यांच्या बरोबर सेफ वाटतं, अशा लोकांपासून जेव्हा लांब जायची वेळ आली की त्यांच्यामध्ये अँक्झायटी निर्माण होते. म्हणजे त्यांना कळत नाही की आता मी ह्याच्यापासून बाहेर गेलो तर मी सेफ असेल का? आणि मग म्हणून त्यांच्यामध्ये ती भीती निर्माण होते. म्हणजे सर्व्हायव्हलसाठी सेफ्टी महत्वाची, सेफ्टीसाठी ही व्यक्ती महत्वाची, म्हणून या व्यक्तीपासून मी वेगळा होणार नाही. आणि मग हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते जाणवायला लागतं आई-बाबांना, की या वयातल्या मुलांना मी जाऊन येते असं म्हटलं की त्रास व्हायला लागतो. तुम्ही उठून जायला लागला की ते रडायला लागतात. तुम्ही त्यांना कोणाकडे सोडायला लागलात तर ते रडायला लागतात. सो अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला इथे यायला लागेल 10 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये. त्याच्या पुढचं जर वय आपण पाहिलं, जे थोडेसे तरुण मुलं, थोडेशी यंग मुलं, की जे 3 ते 7 वर्ष आपण असं म्हणतो, ज्याच्यामध्ये हे बेसिकली आपल्या प्री प्रायमरी स्कूलिंगचं वय आहे. शाळेत जायला लागून ज्युनियर केजी, सीनियर केजी किंवा बालवाडी ते 1ली 2री पर्यंतचं.
सो यातल्या मुलांची डेव्हलपमेंट जर आपण पाहिली त्यांच्या मेंदूची, तर त्यांना खऱ्या आणि काल्पनिक या गोष्टींमधला फरक अजून कळत नसतो. म्हणजे त्यांना जे काय सांगितलं जातं, त्याच्यात त्यांना रिअल आणि इमॅजिनरी हे अजून नीट कळत नाही. काही काही इमॅजिनरी आहे, काय रिअल आहे हे लक्षात येत नाही. आणि ते मग इमॅजिनरीला पण रिअल म्हणून प्रिटेंड करण्याची शक्यता असते. लक्षात न आल्यामुळे इमॅजिनरी गोष्टींची या लोकांना भीती वाटते. म्हणजे या वयातल्या मुलांना राक्षस येईल आणि मला खाईलची भीती खूप वाटते. किंवा भूतांची भीती या वयातल्या मुलांना खूप वाटते. त्यांना दिसतात भूत कुठे-कुठे. सो त्यांना ती का दिसतात? कारण त्या इमॅजिनरी गोष्टींना ते रिअल मानून बसलेले असू शकतात. सो या वयातल्या मुलांची ती भीती आहे, जी खूप नॅचरल, नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेतली आहे. कारण याच प्रक्रियेतनं ते खरं आणि खोटं काय आहे, खरं कोणतं आहे आणि इमॅजिनरी कोणतं आहे, हे सेपरेट करायला शिकणार असतात. सो त्या शिकण्याच्या प्रक्रियेचाच हा एक भाग आहे. त्याच्या पुढची जर मोठी मुलं पाहिली 8 ते 13 वर्षाची, तर त्यांच्यासाठी रियालिटी आता समजायला लागलेली असते. म्हणजे त्यांना इमॅजिनरी आणि रियालिटी याच्यातला फरक कळत असतो. आणि रियालिटीतले डेंजर्स पण कळायला लागलेले असतात. म्हणजे मग वादळं, चक्रीवादळं, त्सुनामी, खूप मोठा पाण्याचा लोंढा, आग, ह्या ज्या गोष्टी आहेत यांची जाणीव त्यांना व्हायला लागलेली असते. फक्त त्याच्यात अडचण त्यांची ही असते की ते प्रपोर्शनेट समजणं किंवा त्याची प्रोबॅबिलिटी समजणं अजून जमत नसतं. म्हणजे ते खूप डिस्प्रपोर्शनेट प्रोबॅबिलिटी असण्याची शक्यता त्यांना वाटते की हे आत्ता घडेल, माझ्या जवळ घडेल, माझ्यासाठी घडेल, असं वाटण्याची शक्यता असते. आणि तसं वाटल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती भीती आहे. म्हणजे त्यांना ज्यावेळी अनुभवातनं या प्रोबॅबिलिटीचा अंदाज यायला लागतो किंवा प्रपोर्शनेटचा अंदाज यायला लागतो, तशी तशी ही भीती हळूहळू कमी व्हायला लागते. थोडक्यात त्यांना जग समजायला लागतं असं आपण म्हणायला हरकत नाहीये. प्री टीन्स आणि टीन्स हा जो वय आहे किंवा टीनेजर्सचं हे वय आहे, हे सोशल इमेज एस्टॅब्लिश करण्याचं आहे. म्हणजे या वयामधली मुलं स्वतःला सोसायटीमध्ये कुठेतरी स्थान निर्माण करण्याचं जे काय त्यांची डेव्हलपमेंट आहे त्या दिशेने त्यांचा प्रवास चाललेला असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही या वयातली मुलं पाहिली तर ती सारखी स्वतःच्या इमेजमध्ये अडकलेली असतात. म्हणजे आरशासमोर जाऊन 25 वेळा बघणं, मी छान दिसते ना, मी छान दिसतो ना. मग तो मसल्स बघणार, ती केस वळवून बघणार. हे सगळं त्यांचं चाललेलं असतं कारण त्यांना त्याची गरज असते. त्या वयाची ती गरज आहे, की त्यांना सोशली ॲक्सेप्टन्स हा खूप महत्वाचा आहे. एक माझं स्थान निर्माण व्हावं, मला माझ्या मित्रांमध्ये सगळ्यांनी मला सामावून घ्यावं, ही त्यांची गरज असते. आणि त्या गरजेतून नाही सामावून घेतलं तर, मी छान नाही दिसली तर, मग मी वाईट दिसली तर मला कोणीच बरोबर घेणार नाही का? ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नातच त्यांच्या अँक्झायटीज असतात किंवा त्या प्रश्नातनं त्यांचे फिअर्स असतात. आणि ते ते ओव्हरकम करण्याचा ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात किंवा त्या चिंतेमध्ये ते खूप अडकलेले दिसतात. तुम्हाला ही मुलं अंतर्मुख झालेली जी दिसतात, ती एकटी-एकटी राहण्याचा प्रयत्न करत असताना जी दिसतात, ती त्यांच्या खोलीत स्वतःला लॉक करून घेत असतात, आपल्या ह्याच्यात असतात. याला कारण ती स्वतःला समजून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या मनात त्या सगळ्या गोष्टींच्या अँक्झायटीज खूप असतात. ज्या अँक्झायटीज आपण जर मदत करून रिझॉल्व्ह नाही केल्या तर त्याचे मग वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतात. सो अशा प्रकारे प्रत्येक वयाची त्या वेळेच्या काही फिअर्स आहेत, काही अँक्झायटीज आहेत आणि त्या खूप नॅचरल आहेत आणि त्या खूप आवश्यक आहेत. कारण त्या आहेत म्हणूनच शिक्षण आहे. ते नसेल तर शिक्षण नसणार आहे. ती अँक्झायटी निर्माण झाल्यानंतर म्हणजे मला स्ट्रेंजर बद्दल अँक्झायटी निर्माण झाल्यामुळेच मला क्युरिओसिटी पण निर्माण होते. समजून घेण्याची गरज भासते, की हा कसा वागेल? हा काय असेल? याचा परिणाम काय होईल? सो ही समजून घेण्याची क्युरिओसिटी किंवा ती इच्छा निर्माण होण्यासाठी या प्रकारच्या अँक्झायटीज आणि फिअर खूप महत्वाचे आहेत. सो असं हे वयाप्रमाणे वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टी घडतात. सो आपली मुलं जर अशा पद्धतीने कशाला घाबरत असतील, तर घाबरट म्हणू नका. ती त्यांची शिकण्याची प्रक्रिया चालली आहे. त्यांना आधार द्या. काय करायचं ते आपण पुढे अजून जास्त बोलू. पण तुम्ही त्यांचा सपोर्ट झालं पाहिजे. तुम्ही त्यांचा त्रास नको व्हायला. तुम्ही त्यांचा त्रास जर झालात, तर त्यांच्या भीतींना ओव्हरकम करणं त्यांना जमणार नाहीये आणि मग त्याचे वेगळे परिणाम होण्याची शक्यता आहे. अगदी थोडक्यात मी काही फोटोंमधून दाखवतोय, की पहिली चित्र जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसतील, की अरे, केवढी ती चेहऱ्यावर भीती असते. म्हणजे आता ही मिनी माऊस आपल्यासाठी खूप गोड चित्र आहे किंवा आपल्यासाठी ती व्यक्तिमत्व खूप गोड आहे. आपल्याला असं वाटतं, की मुलांच्या बर्थडेला तो मिकी, मिनी वगैरे सगळे असायला पाहिजे. म्हणजे थोड्या मोठ्या मुलांना खूप मजा येते. पण ज्याचा बर्थडे
त्याची काही खात्री नाहीये. कारण तो जर त्या वयात असेल, की ज्याच्यामध्ये त्याला चेहऱ्यांची नवीन वेगळ्या चेहऱ्यांची भीती वाटत असेल, तर हे जे कार्टून कॅरेक्टर आहे हे त्याच्यासाठी भयंकर काहीतरी असू शकतं. आणि मग त्यावेळी आपल्याला सांभाळून घेणं खूप महत्वाचं आहे. फोर्सफुली त्याच्याजवळ नेणं हे योग्य होणार नाहीये. किंवा इकडे डावीकडच्या खालच्या चित्रामध्ये मी दाखवलंय, की तो बाळापेक्षा ते जे सॉफ्ट टॉय आहे, ते मोठं आहे, उंच आहे. त्याच्यामुळे त्या बाळाला आपल्याला वाटतं, की किती गोड आहे त्याने घ्यावं आणि आपण त्याच्या जवळ-जवळ न्यायचा प्रयत्न करतो आणि बाळ रडतं. बऱ्याचदा आई-बाबांच्या किंवा मोठ्या मुलांच्या मनामध्ये हेही होतं, की त्याला घाबरवण्यासाठी ते अजून-अजून म्हणजे त्यांना मजा वाटते. पण ते जे करतोय आपण त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. भीती कशाची वाटते आणि त्याला ती ओळख करून देणं, या दिशेने जाणं जास्त महत्वाचं. म्हणजे आता याच याच बाहुलीचा विषय जर घेतला, तर मी म्हणेन की तिला तुम्ही बसवा. त्याच्यापेक्षा छोटी करा. आणि मग बघा की ते त्याच्याकडे हात लावून बघायला तयार आहे का? म्हणजे उंचीमुळे मोठं वाटल्यामुळे जर भीती असेल, तर ते प्रयत्न करेल खाली ठेवल्यानंतर त्याच्याकडे थोडंसं अप्रोच होण्याचा. आणि मग तुमच्या लक्षात आलं येईल, की अरे ही साईजची भीती आहे. आणि मग तुम्हाला तुमचं वागणं थोडंसं बदलवता येऊ शकेल. किंवा मोठा आवाज होणं. कोणीतरी मोठ्या-मोठ्याने बोलतं त्यावेळी मुलं रागवायला लागतात, ओरडायला लागतात. टीव्हीचा आवाज मोठा झाला की मुलं ओरडायला लागतात. काहींना ते सहन नाही होत मोठी आवाज. किंवा पटकन कोणीतरी रागवलं तर मुलं दचकतात. सो ती जी गोष्टी आहेत या सगळ्या, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी कम्फर्टेबल वातावरण निर्माण करणं, हा आपण विचार केला पाहिजे. तर त्यांच्या शिकण्याची प्रोसेस फास्ट होईल आणि त्या वयातली ती भीती लवकर कमी होईल. घाबरू नको, ह्याच्यात काय घाबरायची गरज आहे, राहा, इथं सोडून दिला की बरोबर लक्षात येईल, हे विचार नको आहेत. म्हणजे 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण म्हटलं सेपरेशन अँक्झायटी असते आणि हाच प्रॉब्लेम आहे, की आपण आता हळू मॉडर्न पेरेंट्स आणि त्यांच्या गरजांना पूर्ण करणाऱ्या शाळा, याच्यामध्ये लहान वयातच मुलांना शाळेत सोडायला आपण सुरुवात केली आहे. म्हणजे 1.5 वर्षाचीच मुलं पाळणा घरात जातात किंवा 2 वर्षाच्या आतच मुलं प्ले ग्रुपला पण जॉइन होतात. सो तशा वेळेला जर आपण नीट अ, त्यांच्या डेव्हलपमेंटला सपोर्ट केलेला नसेल, त्यांची सेपरेशन अँक्झायटी हँडल केलेली नसेल, तर ज्यावेळी आपण मुलांना तिथं सोडायला जातो, त्यावेळी भयंकर ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस मुलांसाठी असतात. आपण त्यांना सोडून येतो. तिथेही शाळेमध्ये सांगितलं जातं, की सोडून जा, नंतर तो शांत होईल. पण तो जो एक्सपिरियन्स आहे तो पर्मनंट स्कार निर्माण करणारा असू शकतो. त्याच्यामुळे असं करणं योग्य नाहीये. त्याच्याऐवजी सेपरेशनची त्याला सवय करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही अंतर ठेवून बसा, तिथंच राहा, दृष्टीक्षेपात राहा. असं करत-करत त्याला तिथल्या वातावरणाला कम्फर्ट वाटायला लागला, तिथला स्ट्रेंजनेस, तिथला अनसेफ पार्ट त्याच्या मनातून कमी व्हायला लागला, की मग तुम्ही स्वतःला सेपरेट करा. म्हणजे तुमच्या ऐवजी टीचर बरोबर सेफ वाटायला लागणं, हे डेव्हलप आपण करून देणं हे खूप महत्वाचं आहे. आपोआप होईल हा विचार करू नका. काही मुलं लवकर रुळतील, काही मुलं रुळणार नाही, काही मुलं अजिबात रुळणार नाही. जी अजिबात रुळत नाही त्यांच्या मनावर मोठे-मोठे घाव होतात. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलाचं टेम्परामेंट बघून त्याच्याप्रमाणे वागून ते सोडवणं खूप महत्वाचं आहे. 3 ते 7 वर्षाच्या मुलांना जर विचार केला आपण म्हटलं काल्पनिक गोष्टींची भीती वाटते. तर या वयातल्या मुलांना तुम्हाला दिसेल एकटं झोपणं कठीण होतं. एकटे झोपले की त्यांना रात्री त्यांच्या बेड खाली काहीतरी आहे, वरच्या कोपऱ्यात काहीतरी आहे, तिथं माळ्यावर भूत आहे. अशा प्रकारच्या गोष्टी वाटतात आणि त्यांना खरंच भीती वाटते. सो त्यावेळी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप हळू त्यांना कम्फर्ट करून त्यांच्या इमॅजिनरी गोष्टी इमॅजिनरी कशा आहे याच्यापर्यंत त्यांना पोहोचवणं, आपल्या बोलण्यातनं, स्टोरीज मधून आपल्या लहानपणाच्या गोष्टी सांगून, की मी पण भूताला घाबरायचो आणि मग हळू कसं लक्षात आलं, की असं काही नसतंच. अशा छान-छान गोष्टी हसताना, खेळताना अशा जर आपण त्यांना सांगितल्या, तर ते त्यातनं लवकर बाहेर पडू शकतात आणि त्यांना काल्पनिक आणि रिअल हे शिकणं आणि समजणं पण जरा फास्ट होऊ शकतं. आपला खूप रोल आहे त्याच्यामध्ये. त्याच्याऐवजी मुलाला भुताची भीती वाटते म्हणून भुतांचा आवाज काढणं आणि त्याच्याने भीती जाईल असा विचार करणं, हे धोकादायक आहे. त्याचे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस त्यांच्या मनावर घाव करू शकतात. 8 ते 13 वर्षांच्या मुलांबद्दल आपण पाहिलं, की रिअल घटनांची त्यांना भीती वाटते. म्हणजे मुलींना त्या सगळ्या गोष्टींमधून माहिती असल्यामुळे कोणीतरी माझ्यावर अटॅक करेल, कोणीतरी मला किडनॅप करेल, अशा प्रकारची भीती वाटते किंवा पाण्यात पडलं, की
बुडतो, बुडलं की गुदमरून मरतो, असा रियालिटी त्यांना माहिती असते आणि ती कळलेली असते. त्याच्यामुळे त्यांच्या स्वप्नामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये कधी-कधी त्यांना असं वाटायला लागतं, मग स्विमिंग पूलमध्ये जायला नकोसं वाटतं. अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात. सो त्यावेळेला लक्षात घ्या, की एक्झॅगरेटेड गोष्टींचा तो विचार आहे आणि त्यांना रिॲलिटीपर्यंत आणणं किंवा रिॲलिटी म्हणण्यापेक्षा प्रपोर्शनेटनेस आणि प्रोबॅबिलिटी नावाची जी कन्सेप्ट आहे, ती त्यांच्यापर्यंत चर्चेतून, वेगवेगळ्या घटनांच्या स्टोरीज सांगून, पॉझिटिव्ह साइडच्या घटना सांगून, हे त्यांच्या मनात बसवणं किंवा त्यांना ते शिकायला मदत करणं, हे जर केलं, तर ते त्यातनं लवकर बाहेर पडू शकतात. परीक्षेची भीती वाटायला सुरुवात होण्याचं हेच वय आहे, की ज्याच्यामध्ये असं वाटतं, की मी नापास होईन आणि नापास झालो तर? मला जो सगळा प्रॉब्लेम आहे तो तिथून सुरू होतो. सो त्यावेळी सुद्धा आपल्याला परीक्षेची भीती ही काढून टाकायला पाहिजे नीट बोलून, की डिस्प्रपोर्शनेट फिअर नकोय. काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, तिथनं प्रगती आपण कशी करू शकतो, हे आपण त्यांच्याशी बोलू शकतो. टीनेजर्स खूप प्रतिमेशी संबंधित असतं. त्याच्यामुळे खूपदा तुमची मुलं अलूफ होताना दिसतील. खूपदा त्यांना तुमच्याशी बोलायचं नसेल. त्यांच्या टेम्परामेंट्स डिस्टर्ब झालेले असतात. त्यांचे हार्मोनल चेंजेस, बॉडीली चेंजेस या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या असतात. त्याच्यात मेंदू जर तुम्ही शिकलात, तर त्याच्यामध्ये मेंदूमध्ये प्रूनिंग नावाची कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये तयार झालेलं जे आधीचं नॉलेज आहे, ते पण कमी होत जातं किंवा ज्याला पाथवेज किंवा कनेक्शन्स म्हणतो, ते न वापरलेले कनेक्शन्स ब्रेक होतात आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचं कन्फ्युजन त्या वयातल्या मुलांना असतं आणि त्याच्याशी संबंधित मग सगळी भीती, अँक्झायटीज त्यांच्या मनात डेव्हलप होत असतात. सो म्हणून सांभाळून घेणं हे या वयासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला त्यांना सांभाळून घेणं खूप महत्वाचं आहे. खूप डेलिकेट वय आहे माझ्या दृष्टीने हे आणि ते आपण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. क्विकली 1-2 प्रश्न घेऊया आतापर्यंतच्या झाल्यावर आणि मग पुढच्या सेशनला जाऊया. सो कल्पना, काही प्रश्न आलेत तर तू मला सांगशील. कल्पना, ऐकलंस? हो, मी ऐकलं सर. आपले जर काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये लिहू शकतो किंवा मग रेज हँड हे फीचर वापरून आपण प्रश्न विचारू शकता. आतापर्यंत जे सर बोलले यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्याला ते प्रश्न विचारता येतील. चॅट बॉक्सचा वापर करू शकता, रेज हँडचं फीचर वापरू शकता किंवा रेज हँडचं फीचर तुम्हाला नसेल दिसत तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता की मला प्रश्न विचारायचा आहे, मी तुम्हाला अनम्यूट करेल, आपण प्रश्न विचारू शकता. हिमांगी सुतार यांनी विचारलं सर, हाऊ टू हँडल टीनेजर्स टॅन्ट्रम्स. ओके. सो छान प्रश्न आहे. टँट्रम्स कशामुळे आहेत हे समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं या वयाचं जर गुणधर्म पाहिला तर त्यांचा एक इगो, आपण त्याला इगो म्हणतो, पण त्यांची स्वत्वाची भावना असं आपण म्हणू. त्यांना इंडिपेंडंट आयडेंटिटी हवी आहे आणि ती आयडेंटिटी जर आपण नाकारायला लागलो तर तुम्हाला टँट्रम्स जास्त दिसायला लागतील. पण तुम्ही त्यांना पार्टिसिपेट करून घेतलं, त्यांच्या मतांना महत्व दिलं आणि त्यांचं मतं ऐकून घेतली तर टँट्रम्स कमी होतात. सो तुम्हाला जर टीनेजर्सचे टँट्रम कमी करायचे असतील तर त्याला सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या इगोला महत्व देणं, त्यांना डिसिजन्स मध्ये पार्टिसिपेट करून घेणं, घरातल्या डिसिजन्स मध्ये पार्टिसिपेट करून घेणं. हे जर केलं तर तुम्हाला टँट्रम्स कमी होताना दिसतील. एक प्रश्न पुन्हा आलेला आहे चैतन्य सरांकडनं आहे. हाऊ टू हँडल फिअर्स विच आर डेव्हलप्ड ड्यू टू अनॅक्शियस पॅरेंट्स हू आर नॉट रेडी टू चेंज देअर मिसकन्सेप्शन्स. कोण चेंज करायला तयार नाहीये हे माझ्या लक्षात नाही आलं. म्हणजे पालक का मुलं? वेट नाही, पालकांमध्ये म्हणजे जर मुलांमध्ये नाही त्या पालकांच्या चिंतेमुळे भीती जर निर्माण झाली असेल, चेंज देअर. ओके. हां. so चैतन्य सर. so who is not ready to accept or change the misconception, the children or the parents? I think parents, to Parents anxious not ready parents to change it. who are not So if ready to. parents are not ready to change the misconceptions, you cannot do anything.
they have to change their misconceptions. It's up to them, I think. Yeah, so because of parents' fears, if you have dealt with children that way, they will develop the fears आणि ते तसे राहतील त्यांच्यामध्ये. आपण जर बदललो आणि आपण वेगळ्या पद्धतीने वागायला सुरुवात केली, तर तो बदल घडू शकणार आहे. बरोबर. वृषाली मॅडमचा प्रश्न आहे, माय डॉटर हॅड लॉट ऑफ सेपरेशन अँड एन्झायटी. नाउ शी इज 7 year old. Still she is unhappy when I go out on professional assignments. How can she be consoled? सो बेसिकली आपण असं बघूया की हे बरंच पुढे गेल्यानंतर सुद्धा सेपरेशन अँझायटी शिल्लक आहे. म्हणजे बाहेरचं जग सेफ आहे असं वाटत नाहीये. सो त्याच्यामुळे आपल्याला जास्त कंपॅशनेट व्हावं लागेल. वेगळ्या पद्धतीने हा हाताळावा लागेल, की तिला तिच्या इमोशन्सचा अवेअरनेस आणून द्यावा लागेल, की तिला कशाची भीती वाटते आणि त्याच्या अनुभवाबद्दल बोलणं आणि प्रत्येक एक्सपिरियन्स नंतर असं काही घडलं का याच्याबद्दल चर्चा करणं. सो लेट हर गेट अवेअर की नाही काही घडत नाहीये माझ्या आयुष्यात, मला फक्त भीती वाटते. आणि अशी जितकी तुम्ही जास्त मोकळेपणाने चर्चा कराल आणि तिला व्यक्त होऊ द्याल, तितकी हळूहळू ती भीती जाईल. दुसरा एक पार्ट फक्त बघा की इज इट बिकॉज यू ऑल्सो फील अटॅच विथ हर. म्हणजे जितकं तिला सेपरेट व्हायचं नाही तितकं तुम्हाला पण सेपरेट व्हायचं नाहीये का, हा विचार करून बघा. म्हणजे मला चर्चेमध्ये कळेल, प्रश्नांमध्ये एवढं व्यवस्थित नाही कळणार. अबोली मॅडम कडनं प्रश्न आहे, हाऊ टू ओव्हरकम फिअर such as fear of lizards. I am very afraid of them and hence can see my child also starting to feel the same. ओके, सो हा प्रश्न पुढच्या याच्यामध्ये सोडवलेलाच आहे. त्याचं उत्तर मी आता देत नाही, पुढच्या कंटिन्यू होईल त्याच्यामध्ये त्याचं उत्तर येईलच. बरं. अनुपमा मॅडम विचारतायत की भूताबद्दलची भीती घालवण्यासाठी काही गायडन्स द्याल का प्लीज? भूताबद्दलची भीती घालवायची नाहीये, भीती वाटू द्या. तुमच्या बरोबर ते सेफ आहेत हा ऍश्युरन्स त्यांना द्या. म्हणजे त्या भूताला तुम्ही हलवू शकता हा ऍश्युरन्स त्याला देत राहायचा. मुलं छोटी असतील भूताची भीती वाटणारे, त्याच्यामुळे त्यांना जवळ घेणं, त्यांना कन्सोल करणं, या गोष्टी करत राहा, भीती आपोआप जाईल. सविता मॅडम विचारतायत की त्यांची मुलगी ही 5 वर्षाची आहे आणि तिला थंड पाण्याने अंघोळ करायची फार भीती वाटते. तर तिला उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला गरम पाणी करावं लागते. तर ती भीती कशी घालवता येईल? ओके, मला माहिती नाही हा अनुभव काय आहे. या अनुभवातनं निर्माण झालेली भीती असणार आहे ही, की कुठेतरी केव्हा तरी एकदम पटकन गार पाणी अंगावर पडलं आणि जे काय शहारणं होतं त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची भीती निर्माण झाली आहे. जो आपण एक पार्ट घेतला की अनुभवांमुळे काही भीती असते. सो तसा इथं काहीतरी अनुभव असेल. सो याला तुम्हाला स्लोली वेगळे अनुभव देणं करावं लागेल. म्हणजे गार पाणी हे डोक्यावरून टाकायच्या ऐवजी पायापासून सुरुवात करून वर जाणं हा एक प्रयत्न करून बघणं आणि मग त्या पाण्याची सवय झाली की ती घ्यायला सुरुवात करेल. उन्हाळ्यातच करणं जास्त चांगलं, हिवाळ्यात प्रयत्न करू नका. उन्हाळ्यात केला तर म्हणजे मग तो बेरेबल पण असणार आहे. सो थोडक्यात आपण गार पाण्याची ओळख करून देणार आहे शरीराला. ती एकदा ओळख झाली की ती भीती जाणार आहे. मला वाटतं आपण पुढे जाऊया आता. हो, प्रश्न खूप शेवटी आणि बरीचशी प्रश्न ही जी आहेत ही वैयक्तिक स्तरावरची प्रश्न आहेत. तर मी सर्व पालकांना आजच्या सेशनमध्येच ही आनंदाची बातमी देऊ इच्छिते की आपण या वेबिनारच्या शेवटी म्हणजे ही सीरीज जेव्हा संपेल म्हणजे जवळपास 19 तारखेला आपण एक सेशन असं घेणार आहोत की तुमचे प्रश्न उत्तर आमची उत्तरं, ज्यामध्ये सर्व पालकांना आम्ही फक्त तुमचे जे प्रश्न असतील ते विचारण्याची संधी देणार आहोत आणि तिथे आपण आपले वैयक्तिक प्रश्न विचारू शकता. सर्व एक्सपर्ट्स त्या दिवशी आपल्या सोबत असतील. म्हणजे वेबिनारमध्ये जितक्या लोकांनी मार्गदर्शन केलेले आहे सर्व एक्सपर्ट्स असतील आणि तिथे तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. तरी सुद्धा इथे जी प्रश्न आलेली आहे वैयक्तिक स्तरावर ती सरांकडे पाठवून त्यांचा नंबर तुम्हाला मी देईल. तर तुम्ही ती प्रश्न त्यांच्याशी व्हॉट्सअपवर टाकून त्यांच्याशी बोलू शकता. थँक्यू व्हेरी मच. सर प्लीज ओव्हर टू आपण यू. पुढचा भाग घेऊयात. आपण भीतीबद्दलचं अजून जास्त गोष्टी समजून घेऊया.
आणि त्याचे परिणाम काय काय आहेत याची जाणीव पालक म्हणून आपण करून घेऊ आणि मग त्याला कसं हाताळायचं हे पण बघूया. सो सगळ्यांच्या मनातला विचार मी फक्त माझ्या मनात आलेला प्रमाणे मांडलाय, की आपल्याला हवी आहेत निडर आणि समंजस मुलं. म्हणजे अशी मुलं की जे घाबरून जाऊन भीतीतून काम नाही करत, पण धीराने आणि समंजसपणे प्रसंग हाताळतील. म्हणजे आपल्याला अशी मुलं नकोय की कशाचीच भीती नाही म्हणून काहीतरी वेडं-वाकडंच वागताय. आपल्याला भीतीचा अंदाज असून पण घाबरून जाऊन न काम करता समंजसपणे काम करतील अशी मुलं हवी आहेत, बरोबर? सो ती होण्यासाठी आपल्याला भीती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाचा भीतीचा अनुभव काय असतो हे समजण्यासाठी भीती समजतोय आपण. सो तो असा असतो की 2 प्रकारचे अनुभव असतात. एक म्हणजे शारीरिक असतो, जे डावीकडे मी दाखवलेलं आहे, की घाम येणं, हार्ट रेट वाढणं म्हणजे हृदयात धडधड होणं, धाप लागणं, ब्रीथलेसनेस होणं, थरथर सुटणं, अंगाला थरथर सुटते, घसा कोरडा पडतो, काही-काही वेळेला मळमळ होते, पोटात गोळा येतो. ही सगळी लक्षणं आपण कुठे ना कुठे अनुभवलेली असतील आपण मोठे होत असताना. कारण ही सगळ्यांची भीतीची सारखी लक्षणं आहेत. म्हणजे कुणालाही भीती वाटली तर याच्यापैकीच काहीतरी गोष्ट शरीरात घडत असते. आणि त्याच्याच बरोबर 2 वेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात, की भीती वाटल्यानंतर काय होतं? तर मनातल्या भावनांमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये ओव्हरवेल्म म्हणजे बर्डन झाल्यासारखं वाटतं, दबून गेल्यासारखं वाटतं किंवा आउट ऑफ कंट्रोल. आता ही सगळी परिस्थिती मला हाताळताच येणार नाही. हे सगळं आता काहीतरी भयंकरच होणार आहे. अशा प्रकारचे विचार निर्माण होणार. आता हे सगळं खूप कठीण आहे. याचं काहीच करता येणार नाहीये. अशा प्रकारच्या विचारांमध्ये जाणं. निगेटिव्ह थॉट्स मध्ये जाणं, लो फिलिंग, मी खूप कमी पडतोय, मला जमणारच नाहीये, मी काहीच करू शकत नाहीये, माझ्या आयुष्यात काही घडणारच नाहीये, या प्रकारच्या विचारांना चालना मिळणं. किंवा व्हायलन्स, काहीतरी फेकाफेक होणं, अव्हॉइडन्स म्हणजे आपण त्या गोष्टीच्या बाजूला फिरकायचंच नाही या प्रकारचा विचार करणं. म्हणजे बॉसने एकदा सगळ्यांच्या समोर काहीतरी बोलला आणि मी ह्युमिलेट झालो, तर पुढच्या वेळेस पासून मी त्या बॉसला टाळायला सुरुवात करतो. बॉसला टाळणं शक्य नसतं कारण त्याच्यावरच तुमचं पोट अवलंबून असतं. सो सगळ्या गोष्टी अडचणीच्या होऊन बसतात. म्हणजे या प्रकारच्या भीतीमुळे आणि या प्रकारच्या विचारांमध्ये गेल्यामुळे त्याचे पुढे फार मोठे परिणाम होतात. आपल्या पर्सनॅलिटीवर पण होतात आणि आपल्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये पण होतात. हेच सगळे सिम्पटम्स शरीराचे असताना भावनिक लेव्हलला किंवा वैचारिक लेव्हलला वेगळ्याच सगळ्या गोष्टी घडताना पण आपण बघतो, की काहींना एक्साइटमेंट निर्माण होते. म्हणजे भीती वाटायला लागली की एक्साइटमेंट निर्माण होते. भीती वाटायला लागली की थ्रिल निर्माण होतं. भीती वाटायला लागली की त्यांना एन्जॉयबल वाटायला लागतं. म्हणजे अशी लोकं पहा की जी उंचावरून उड्या मारण्याचा प्रयत्न करतात किंवा ते सिनेमात दाखवतात ना, ते एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंग मधून उड्या मारत मारत जात असतात लोक, म्हणजे तो हिरो जातो. सो ते ते ऍक्च्युअली प्रत्यक्ष शूटिंग करताना वेगळी लोक असतात की ज्यांची ती शिक्षण झालेलं असतं. ज्याच्यामध्ये तुमचा कदाचित आवडीचा हिरो असेल, जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ, हा ऍक्च्युअली तसं करू शकतो, त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. आता त्या बिल्डिंग वरून या बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग वर उडी मारणं याच्याबद्दल भीती वाटत नाही का? तर भीती नक्की वाटते त्याला. त्याला सुद्धा खूप भीती वाटते. पण त्या भीतीचं रूपांतर काळजी घेणं, जास्त केअरफुल होणं, रिहर्स करणं, उडी चुकणार नाहीची पूर्ण काळजी घेणं, याच्याकडे कन्व्हर्शन होतं. पुढची उडी याच्यापेक्षा लांब मारण्यासाठीची एक्साइटमेंट त्याच्या मनामध्ये निर्माण होते. सो सगळ्या त्या प्रसंगाची भीती किंवा शारीरिक फिलिंग जे आहेत, आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सेमच आहेत, पण विचारांमध्ये फरक आहे. आणि त्याच्यामुळे भीतीचा उपयोग 2 कम्प्लिटली वेगळ्या दिशेला होतो. एका बाजूला तुम्ही पूर्ण संपायच्या दिशेला जातात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक्सेसिव्हली छान प्रोग्रेस करायच्या बाजूला जातात. बिझनेस बद्दल पण तुम्ही जर बोलत असाल तर लोक रिस्क घेतात असं आपण म्हणतो. रिस्क घेतात म्हणजे त्यांना भीती वाटत नाही का? त्यांना भीती वाटतच असते. पण त्या भीतीचा ते अंदाज घेतात, की काय काय घडू शकेल आणि मग त्या सगळ्याला काय करावं लागेल याचा विचार करून ते त्यांच्या पुढच्या स्टेप्स घेतात. सो हे करत असल्यामुळे तीच भीती त्यांच्यासाठी उपयुक्त असते. जर भीती वाटली नसती तर रिस्क घ्यायचा प्रश्नच नव्हता, येस. चॅलेंज घ्यायचा प्रश्नच नव्हता, काही करायचाच प्रश्न नव्हता. सो भीती ही क्रिएटिव्हपणे आणि डिस्ट्रक्टिव्हपणे आणि ती आपण त्याला कशी घेतो याच्यावर अवलंबून आहे आणि कशी घेतो
हे मुलं त्यांच्या डेव्हलपमेंटच्या प्रवासामध्ये त्यांचे अनुभव काय काय आहेत याच्यावरून ते ठरवत जातात आणि ते पालक म्हणून आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. सो मला खात्री आहे की प्रत्येकाला तोच रस्ता हवा असेल की ज्याच्यात मुलं भीती म्हटल्यानंतर एक्साइटमेंट कडे जातील आणि काहीतरी नवीन छान करायचा प्रयत्न करतील. बोललोच मी की ऑल्दो फिजिकल रिएक्शंस ऑफ फिअर मे बी परसिव्ड एज आयदर पॉझिटिव्ह द सेम फिअर मे बी परसिव्ड एज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन द पर्सन. शारीरिक अनुभव जरी सेम असले तरी भावनिक अनुभव हा वैयक्तिक असतो आणि तो त्याच्या डेव्हलपमेंटच्या प्रवासावर अवलंबून असतो. मला असंही सांगायचंय की प्रत्येकाचा भीतीचा अनुभव वैयक्तिक असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ज्याची भीती वाटते ती तुमच्या मुलाला तशीच वाटत असेल किंवा तशीच वाटेल हा विचार करू नका. मला कुत्र्याची भीती वाटते म्हणजे कुत्रा भयंकर आहे, माझ्या मुलाला तिथं जाऊ द्यायला नको, हा विचार नकोय. कुत्र्याला जाताना मूल बिचकत असताना दिसलं तर ते घाबरतंय, माझ्यासारखंच घाबरतंय हा विचार करण्याच्या ऐवजी असंही असेल की तो त्याच्यातनं कुत्रा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, त्याला थ्रिलिंग वाटतंय की नवीन काहीतरी प्राणी मला हात लावून बघायचा आहे. हात लावताना मी दचकतोय कारण मला अंदाज नाहीये की काय करायला पाहिजे, पण याचा अर्थ मी घाबरत नाहीये, मी प्रयत्न करतोय. सो आई बाबांना भीती वाटते म्हणून मुलांना वाटायला पाहिजे हा विचार सोडा, कारण भीतीतनंच शिक्षण आहे. सतत भीतीखाली किंवा सतत ताणात वावरल्यानं काय होऊ शकतं याचा एक थोडासा विचार आपण घेऊया, कारण हे सांभाळणं आपल्याला महत्वाचं आहे. खूप निगेटिव्हला जायचं नाहीये, पण असं घडू शकतं हे माहिती असणं आवश्यक आहे. सो डिप्रेशन हा त्याच्यातला भाग आहे. डिप्रेशन हा शब्द आपण खूप स्वस्त करून ठेवलाय, कशालाही आपण डिप्रेशन म्हणतो. दुःखी वाटणं आणि डिप्रेशन या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहे. डिप्रेशन हा सिव्हिअर आजार आहे. दुःख खूप वेळ राहणं किंवा दुःख वाटणं म्हणजे डिप्रेशन मध्ये आहे असं होत नाही. डिप्रेशन हे डायग्नोसिस होऊ द्या, तुम्ही म्हणू नका की हा डिप्रेशन मध्ये. कारण ते जसं आपण याच्याबद्दल बोलतो ऑटिझम वगैरे बद्दल की एक्सपर्टच ते सांगू शकतात, तसं डिप्रेशन पण एक्सपर्टच सांगू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मुलगा दुःखी आहे तर दुःखी म्हणा, डिप्रेस झालाय असं नका म्हणू. डिप्रेशन म्हणजे काय की पर्सिस्टंट सॅडनेस, म्हणजे सारखं दुःखी दुःखी वाटणं, कशातच इंटरेस्ट न वाटणं, सगळ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतला इंटरेस्ट नाहीसा व्हायला लागणं आणि स्वतःबद्दल वर्थलेस फिलिंग यायला लागणं की मी काही उपयोगाचाच नाहीये, माझा या जगात काही उपयोगच नाहीये, मी आईला आवडत नाही, मी बाबाला आवडत नाही, मी कोणाला आवडत नाही, मी काही करू शकत नाही, या टाईपच्या विचारात ज्यावेळी सतत राहायला लागतात, सतत म्हटल्यानंतर दिवसांमध्ये काउंट करायला लागेल, तासांमध्ये नाही, तर त्याला आपण डिप्रेशन म्हणू शकतो. तर भीतीच्या सावटाखाली किंवा सतत ताणात आल्यामुळे या बाजूला मुलं जाऊ शकतात. परत फॅक्टर्स अनेक आहेत, जेनेटिक फॅक्टर त्याच्यात आहे, सायकोलॉजिकल फॅक्टर त्याच्यात आहे आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा आहे. सो आपलं काम की एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये येणार नाही याची काळजी घेणं. कारण बऱ्याचदा असं असतं की जेनेटिक फॅक्टर असला आणि त्याला पूरक वातावरण नसलं तर तिकडे डिप्रेशन मध्ये मुलं जात नाहीत, कारण वातावरण टेक्स केअर ऑफ जेनेटिक फॅक्टर. सो त्याच्यामुळे जरी जरी तुम्हाला असं वाटलं की हे हो याचा स्वभावच असा आहे किंवा याचं अनुवंशिकताच या फॅमिलीमध्ये, तरी सुद्धा एन्व्हायरमेंटची काळजी घेतल्यानंतर लोकांना आपल्याला त्याच्यात जाण्यापासून वाचवता येतं. दुसरं जे आहे ते अँझायटी डिसऑर्डर, म्हणजे डिस्प्रपोर्शनेट फिअर वाटणं, म्हणजे जे काय तुम्हाला चिंता वाटते ती चिंता खूप एक्सेसिव्ह प्रमाणात वाटायला लागणं. एक्सेसिव्ह इमोशन्स, पर्सिस्टंट आणि इररॅशनल थिंकिंग, याच्यामुळे अँझायटी डिसऑर्डर होते. अँझायटी कॉमन आहे, चिंता वाटणं कॉमन आहे. अँझायटी डिसऑर्डर ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तो आजार आहे आणि तो लॉंग टर्म मध्ये आल्यानंतर तो आजार आहे असं म्हणता येतं. सो नॉर्मल अँझायटी वाटणं याच्याबद्दल काही चुकीचं नाहीये. अँझायटी असतेच, प्रत्येकाच्या मनात असते. अननोनची अँझायटी सगळ्यांना असते. त्याच्यामुळे अँझायटी असणं म्हणजे मला अँझायटी डिसऑर्डर आहे असं म्हणू नका. पण सतत ताणात राहिलात तर या बाजूला प्रवास होतो आणि अशात गेल्यानंतर मग ऍप्रिहेन्शन, काहीतरी करायची भीती वाटणं, हे मी करूच नाही शकणार वाटणं, तिकडे प्रयत्नच नाही करणं किंवा प्रयत्न करायला लागलं की खूप त्रास होणं, म्हणजे ते जे फिजिकल सिम्पटम्स आहेत ते टोकाला जाणं, निगेटिव्ह थॉट्स सारख्या डोक्यामध्ये राहणं,
कोणीतरी माझ्या मागावर आहे, कोणीतरी माझ्या निगेटिव्ह याच्यावर आहे, माझ्या प्रगतीच्या अडथळ्यावर आहे वगैरे असे सगळ्याचे जे फीलिंग्ज यायला लागतात, ते या अँक्झायटी डिसऑर्डर मधून जास्त असतात. याचे परिणाम म्हणून सस्टेन मसल टेन्शन असतं, म्हणजे बॉडी कायम टेन्शन मध्ये असते आणि मग त्याचे वेगळे परिणाम तुम्हाला दिसायला लागतात, की बॅकएक दिसतो, हेडेक येतो. हे सगळे जे प्रकार वाढतात ते सस्टेन मसल टेन्शनमुळे येतात. ब्रिदिंग डिफिकल्टी निर्माण होऊ शकते, म्हणजे धाप लागणे, दम लागणे, दमा होणे या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यातनं निर्माण होऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट जी आहे ती टेन्शनची म्हणजे जी ऍडिक्शन आहे, की एखादी भीती किंवा एखादा स्ट्रेस जर रिझॉल्व्ह नाही झाला, तर तो रिझॉल्व्ह करण्यासाठी कधीतरी ते चुकीच्या रस्त्याला जातात आणि तिथून त्यांना ऍडिक्शन होऊ शकतं. ऍडिक्शन दोन प्रकारचं असतं. एक सबस्टन्सचं असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये ड्रग्ज घेणं, काहीतरी अफीम बिफीम घेणं, आणि दुसरं म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करणं, म्हणजे ज्याला आपण मोबाईल गेम, फिजेटिंग, इंटरनेटवर सतत ब्राउझिंग करत राहणं, काहीतरी व्हिडिओज बघत राहणं, या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत, ऍडिक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत, त्या ऍडिक्शन मध्ये येतात. हे सुद्धा पर्सिस्टंट सॅडनेस, लॉस ऑफ इंटरेस्ट आणि फिलिंग वर्थनेस याच्यातून ऍडिक्शन कडे जाण्याची गोष्ट जास्त असते. परत याला सुद्धा टेम्परामेंट्स असतात, जेनेटिक टेम्परामेंट्स असतात, पण तेच सगळं नसतं. वातावरण आपलं त्यांच्याशी वागणं, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यानंतर त्याला सपोर्ट न मिळणं, या गोष्टींमधून मुलं तिकडे जाऊ शकतात. सो हे समजण्यासाठी, म्हणजे आपल्याला माहिती असण्यासाठी मी म्हटलं. आणि आपण जे इन्सिडेंट किंवा काहीतरी घटनेमुळे घडतो असं जे म्हणतो, तो एक वेगळा भाग आहे. डिसऑर्डर्स जरी आपण म्हणजे या शेवटपर्यंत नाही गेलो, की मेंटल इलनेसचा जरी विचार नाही केला, तरी एक नॉर्मल अँझायटी, नॉर्मल फिअर आणि डिसऑर्डर्स याच्यामध्ये जे काय आहे ते पण खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यातून आपला ऍटिट्यूड डेव्हलप होत असतो. म्हणजे मला ज्यावेळी 4-5 वेळा अनुभव येतो, की काहीतरी आपण करायला गेल्यानंतर फेल्युअर येत आहे, 2दा 3दा 4दा, तर त्याच्यानंतर माझा एक ऍटिट्यूड तयार होतो, की या बाजूला मला जमणार नाही, मला हा प्रयत्नच नको करायला. आणि आपण घाबरायला लागतो, आपण फेल्युअरला घाबरायला लागतो. सो तशी एक मानसिकता तयार होते. सो या प्रवासामध्ये जरी आपण डिसऑर्डर पर्यंत नाही गेलो, तरी आपण निगेटिव्ह ऍटिट्यूड पर्यंत जाण्याची शक्यता असते. सो त्याच्यातही पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे, की मुलांचा ऍटिट्यूड कसा डेव्हलप होतोय, त्यांची मानसिकता कशी डेव्हलप होते, आणि त्याच्यासाठी आपण काय वेगळं किंवा कुठलं वातावरण निर्माण करायला पाहिजे, याचा एक विचार करायला पाहिजे. म्हणजे घरामध्ये आनंदी वाटणं, बिलॉंगिंग असलेलं वाटणं, आई बाबा माझी खूप काळजी करतात, माझ्यासाठी ते केव्हाही उभे राहतात, त्यांचा मला सपोर्ट आहे, असं मुलांना सतत वाटलं, तर या बाजूला मुलं जात नाहीत. फोबियाज हा एक एक्स्ट्रीम भाग जो आहे, जो इन्सिडेंट्स मधून होणारा भाग आहे. म्हणजे कुठल्या तरी घटनेतनं निर्माण होणारी ही गोष्ट आहे. राईट. सो फिअर ऑफ डार्कनेस आपण पाहिलं, की तो अंधारात गेला. लहानपणी खूप जास्त भीती नसते मुलांना, पण ते काळजी घेत घेत जात असतात. पण त्यावेळी जर काहीतरी एकदम दचकायला झालं, घाबरायला झालं, काहीतरी घडलं, तर मग त्याचा फोबिया निर्माण होऊ शकतो. आणि एकदा फोबिया निर्माण झाला, की मुलं मग अंधारात जायला अजिबात तयार होत नाही. लाईट बंद झाला की रडारड सुरू होते. सो त्या लेवलला जाणं म्हणजे फोबिया निर्माण होणं. आणि फोबिया फोबिया हा नॉर्मली घटनेतून निर्माण होतो. आणि घटना ही अशी असते, की ज्यावेळी मला इमोशनल सपोर्ट अवेलेबल नसतो. घटना घडताना इमोशनल सपोर्ट असला तरी सुद्धा फोबिया होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे अत्यंत कठीण अशा भीतीमध्ये ज्यावेळी मुलांना आधार असतो, त्यावेळी ती भीती परमनंट किंवा त्याचा स्कार निर्माण न होण्याची व्यवस्थित प्रोव्हिजन आपल्याला करता येऊ शकते. जस्ट आपल्याला मानसिक आधार त्यांच्यासाठी निर्माण करता आला पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे, की आई बाबा आहेत त्यावेळी आपल्याला काही घडू शकत नाही. ते ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ते सगळं छान होतं आणि दे कॅन ओव्हरकम इट. सो नॅचरली किंवा नॉर्मली बघायला जे फोबियाज दिसतात, ते हाईटचा फोबिया खूप वेळा ऐकायला मिळतो. विमानात बसल्यानंतर उंचीवर गेल्याचा, फ्लाइंगचा फोबिया आपल्याला ऐकायला मिळतो. नंबर्स बद्दलचा फोबिया ऐकायला मिळतो. बॅक्टेरिया किंवा हात माझे घाण आहेत, त्याच्यावर जर्म्स आहेत, त्याच्यावर जंतू आहेत, याच्याबद्दलचा फोबिया दिसतो. त्यांच्यामध्ये एक वेगळी डिसऑर्डर, म्हणजे याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात, की ज्याच्यात सारखे सारखे हात धुवायचे असतात, स्वच्छ करायचे असतात, कारण त्यांना सारखं वाटतं की ते माझ्या हातावर जर्म्स आहेत. सो तो फोबिया असतो, आणि जर्म्स असले तर मला काहीतरी होईल. डॉग्स फोबिया खूप लोकांना असतो. इन्सेक्ट फोबिया खूप लोकांना असतो. त्याचंच एक उदाहरण झुरळाची भीती किंवा
काय म्हणतो आपण, स्पायडरची भीती. स्पायडर म्हणजे काय, कोळ्याची भीती. आणि अननोन चेहरे किंवा वेगळे चेहरे याची पण भीती मुलांना असू शकते. म्हणजे वेगळंच कोणीतरी असेल, म्हणजे नेपाळी चेहरा असेल किंवा निग्रो टाईपचा चेहरा असेल जो डार्क असतो किंवा हेप्टी असतो, तर अशा फॉरेनर्सची भीती किंवा फोबिया असण्याची शक्यता असते. कुठेतरी काहीतरी घटना असतात, चाइल्डहुड इन्सिडेन्सेस जास्त कारणीभूत असतात फोबियाला. मोठेपणी फोबिया होण्याचे चान्सेस कमी असतात, पण चाइल्डहुड मध्ये सडन एक्सपिरियन्स असला तर फोबियाज मध्ये जाण्याची शक्यता आहे. आता कोणीतरी जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्याकडे येता येईल आपल्याला, की पालीची भीती जी असते ती. सो आधी आपण कॉजेस बघूया की फोबिया कशातून निर्माण होऊ शकतो. सो पर्टिक्युलर इन्सिडन्स ऑर ट्रॉमा, स्केरी एक्सपिरियन्स इन यंग एज. जे मी म्हटलं की कुठेतरी आपला मृत्यू घडला आणि तिथं समजा मुलाला घेऊन गेलं तो लहान असताना, त्यावेळी त्याला जे काय अनुभव येतात ते असं की सगळे ग्रीफ मध्ये असतात. आणि त्याच्यासाठी जी धीराची लोक आहेत त्यांचाच धीर नसलेला अनुभव त्याला असतो, की जे स्ट्रॉंग लोक आहेत ज्यांना सगळं कळतं, कारण मुलांसाठी मोठी लोक ती असतात की जे स्ट्रॉंग असतात, ती कशाचंही काही कॉन्कर करू शकतात असा त्यांचे फिलिंग्स असतात. आणि त्यावेळी सगळे तशी लोक ज्यावेळी इतक्या दुःखात दिसतात किंवा हेल्पलेसनेस सिच्युएशन मध्ये दिसतात, त्यावेळी त्यांना डेथचा ट्रॉमा, डेथचा फोबिया निर्माण होऊ शकतो. म्हणजे मी मेलो तर ची जी भीती असते ती भयंकर व्हायला लागते. लर्न रिस्पॉन्सेस, म्हणजे फॅमिलीमध्ये जे काय बोलणं असेल किंवा ज्या काही रिॲक्शन्स असतील त्याच्यामुळे फोबिया निर्माण होऊ शकतो. खूप वेळा हा आजाराबद्दलचा असू शकतो. म्हणजे काही काही पालकांना छोटासा आजार खूप मोठा करून घ्यायची सवय असते. म्हणजे त्याला साधी सर्दी होते आणि आईबाबांना भीती वाटायला लागते की अरे बापरे आता ह्याला न्यूमोनिया होईल. कारण तो चान्सेस असतात ना की सर्दी झाली की मग ते थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतं. थ्रोट इन्फेक्शन झालं की इन्फेक्शन खाली जाऊ शकतं. खाली गेलं की ते फुफ्फुसात जाऊ शकतं. फुफ्फुसात गेलं की न्यूमोनिया होऊ शकतो. आणि या प्रकारची चर्चा त्याला खूप प्रोटेक्ट करणं, की नको नको नको, हे नको करू, ते नको करू, न्यूमोनिया होऊ शकतो, असं होऊ शकतं. हे जे रिस्पॉन्सेस आहेत याच्यामुळे फोबिया निर्माण होऊ शकतो. सो लर्न रिस्पॉन्सेस असं त्याला म्हणू आपण, फॅमिलीच्या एन्व्हायरमेंट मधून निर्माण होणारे रिस्पॉन्सेस. सो बेसिकली आईबाबांचं बिहेवियर हे खूप इमोशनली बॅलन्स ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये मुलांना भीती ही क्वचित शिवते. किंवा अचानक काहीतरी भयंकर इन्सिडेंट बाहेर कुठेतरी घडल्याशिवाय त्या मुलांच्या मनामध्ये अशा टाईपची भीती शिरणं फार रेअरली असतं. रिस्पॉन्सेस ऑफ पॅनिक ऑर फिअर, ज्यावेळी लोकांची रिॲक्शन खूप स्ट्रॉंग असते मुलांच्या वागण्याबद्दल. काहीतरी थोडंसं घडतं पण त्याचा खूप मोठा विचार केला जातो आणि त्याच्याने तू किती चुकीचा वागलास किंवा त्याचे किती भयंकर परिणाम होतात असं बोलणं, किंवा एम्बॅरेसिंग सिच्युएशन मध्ये मुलाला टाकणं की सगळं तुझ्याचमुळे झालंय, असं ज्यावेळी होतं त्यावेळी मुलं पॅनिक होतात किंवा एक्स्ट्रीम फिअर होतं. म्हणजे त्यांचे रिस्पॉन्सेस त्याला पॅनिक रिस्पॉन्सेस असतात. आणि बऱ्याचदा ते लर्न बिहेवियर असतं. म्हणजे तसं रिॲक्ट केल्यानंतर समोरचा थांबतो हे कळतं आणि त्याच्यातून त्या रिॲक्शन्स येण्याची शक्यता पण खूप असते. लॉंग टर्म स्ट्रेस हा त्रास देणारा असू शकतो, ज्याच्याने फोबिया डेव्हलप होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मुलाची सिच्युएशनला कोप अप करण्याची ॲबिलिटी कमी होऊ शकते. सो आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांना मधून मधून रिलॅक्स होता आलं पाहिजे, किंवा जास्तीत जास्त वातावरण हे रिलॅक्स असलं पाहिजे. कधीतरी थोडासा स्ट्रेस हे ठीक आहे. आणि जेनेटिक कारणं असू शकतात. तो फोबिया जाऊ शकतो का? तर त्याचं हे उत्तर आहे की सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशनची मेथड असते जी प्रॅक्टिशनर्स वापरत असतात. सापाची भीती असेल, कोळ्याची भीती असेल, पालीची भीती असेल, तर ती हळूहळू काढता येऊ शकते. आणि ती काढण्यासाठी ते एक वेगळ्या प्रकारचं एक सिस्टमॅटिक मेथड वापरतात की आधी जिथं तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही तिथून सुरुवात करणं. म्हणजे आधी समजा कोळ्याची भीती आहे, स्पायडरची भीती आहे, तर त्याच्याबद्दलची चर्चा करणं की स्पायडर काय आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज आहेत, कुठे कुठल्या प्रकारचे स्पायडर्स दिसतात, त्यांचा आकार कसा असतो, ते कशावर जगतात, ते काय खातात. म्हणजे कुठलंही हार्मफुल गोष्ट बोलायची नाही, पण स्पायडर्सची खूप माहिती द्यायची. मग तशी खूप चर्चा एक एक दोन सेशन होते. मग त्याच्यानंतर पुढच्या सेशन मध्ये त्यांना स्पायडर्सची चित्र दाखवली जातात. म्हणजे जी जी फोबियाला
भीती वाटण्याला कारणीभूत असू शकतात, की तुम्हाला व्हिज्युअल्स भीती दाखवू शकतात. सो त्याच्यामुळे त्यांना चित्रात दाखवल्यानंतर चित्रातनं कोळी बाहेर येणार नसतो, हे त्यांना माहिती आहे. ती रिॲलिटी आहे आणि त्याच्यामुळे ते ते बघू शकतात. म्हणजे त्यांना असं खूप वेळ त्यांना वेगवेगळी चित्र आणि त्याच्याशी कनेक्टेड माहिती असं सांगणं. मग त्या माहितीनंतर मग त्याच्यातल्या स्पेसीज मधला फरक सांगणं, की मग कुठले विषारी, बिनविषारी, अटॅक करणारे, न करणारे, आपल्याकडे दिसणारे कोणते, ते कसे हार्मफुल नाहीयेत. या प्रकारच्या चर्चेतनं आणि पिक्चरच्या प्रवासातनं त्यांना नेणं. त्याच्यानंतर पुढे मग त्यांना ऍक्च्युअली मॉडेल्स किंवा खेळणी म्हणजे खरा स्पायडर नाही, पण खोटा-खोटा स्पायडर, त्याला स्पर्श करता येणं, त्याच्याशी हालचाल करता येणं, इथपर्यंत नेणं. सो थोडक्यात त्यांना हळू-हळू, हळूहळू पुढे न्यायचं आणि सगळ्यात शेवटी त्यांना स्पायडर हाताळायला द्यायचा. अशा पद्धतीने ते करतात आणि त्याच्यातनं ती भीती जाऊ शकते. सो माझं म्हणणं असं असेल, की थोड्या प्रमाणात भीती असेल, पॅनिकिंग अटॅक मुलांना येत नसेल, तर तुम्ही हा प्रयत्न करा. पण जर तो खूप मोठा म्हणजे फोबियाच असेल, जसं खूपच भीती वाटत असेल, तर टेक अ प्रोफेशनल हेल्प. तुम्ही प्रयत्न करू नका. कारण त्यांना माहिती आहे, की अचानक भीती वाटली तर काय करायचं? आपल्याला माहिती नसतं, की अचानक लोकं पॅनिक अटॅकमध्ये जर मुलगा गेला, तर त्याचं काय करायचं? सो म्हणून आय वुड रेकमेंड टेक प्रोफेशनल हेल्प फॉर दिस काइंड ऑफ प्रोसेस. सरळ एक्सपोज करणं अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याने फोबिया वाढतो. म्हणजे कुत्र्याची भीती वाटते तर सरळ कुत्र्याच्या समोर उभं करणं, ढकलणं त्याला मागून आणि काही नाही करत रे, काही नाही करत रे म्हणणं, ही पूर्णपणे चुकीची मेथड आहे. ती करू नका. पाण्याची भीती वाटते म्हणून त्याला ढकलून देणं पाण्यामध्ये करू नका. कारण त्याचे स्ट्रॉंग निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. एक्झाम्पल्स असतात, आपल्याला लोकं सांगतात, की एकदा पाण्यात ढकलून दिलं, की आपोआप तो हातपाय मारायला लागतो. पण या सक्सेस स्टोरीज आहेत. फेल्युअर स्टोरीज आपल्याला माहिती नाहीयेत आणि काही वेळेला त्या बाजूला सुद्धा गोष्टी जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रोग्रेशन सिस्टमॅटिक आणि स्टेप बाय स्टेप व्हायला पाहिजे. तर ती भीती निघते आणि तशीच ती काढावी. फिअर्स आणि अँक्झायटीजला कोप करण्यासाठी काय शिकवावं? तर या 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्या मी तुम्हाला आता सांगतोय, की काय आपण करायला सुरुवात करायची. फिअर आपण पाहिलं, आपण शिकलो त्यावेळी म्हटलं, की 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक म्हणजे बॉडीली एक्सपिरियन्सेस असतात आणि दुसरं वैचारिक असतात. सो त्या दोन्हीच्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत इथं. आता डावीकडचं जर तुम्ही पाहिलं, तर हे सगळे बॉडीली रिलॅक्सेशन्स आहेत. डीप ब्रीथिंग. काय होतं, की भीती वाटली, की तुमचं ब्रीथिंग शॅलो होतं. शॅलो ब्रीथिंग झालं, की तुम्हाला ब्रीथलेसनेस फिलिंग यायला लागतं. ज्यावेळी तुम्ही मुलाला डीप ब्रीथ घ्या असं सांगता, त्यावेळी आपोआप तो जो एक्सपिरियन्स आहे बॉडीली तो कमी व्हायला लागतो. म्हणजे तुमची अँक्झायटी खाली यायला लागते. जस्ट डीप ब्रीथिंगने अँक्झायटी कमी होते. म्हणून एक्सपर्ट सांगतात, टेक अ डीप ब्रीथ. 2-3 डीप ब्रीथ घे. म्हणजे मग तुला शांत वाटेल. कारण बॉडीली जे डिस्टर्बन्सेस आहेत, तुम्ही ते नॉर्मलाईज करायचा प्रयत्न करतात. किंवा आपण दुसरं पाहिलं, की मसल टेन्शनमध्ये जातात. हं. सतत बॉडीला मसल्स ताणात गेल्याची हे असते. म्हणजे ज्यावेळी आपल्याला अँक्झायटी डेव्हलप होते, त्यावेळी मस्क्युलर टेन्शन्स वाढतात. त्याच्यामुळे ग्रॅज्युअल मसल रिलॅक्सेशनचे जे टेक्निक्स आहेत, ते जर तुम्ही प्रॅक्टिस केले, तर ज्यावेळी अँक्झायटी वाढते, त्यावेळी यू गेट थ्रू दॅट टेक्निक. स्लोली रिलॅक्स युअर बॉडी. अँड द वे यू रिलॅक्स युअर बॉडी, ऑटोमॅटिकली युअर अँक्झायटीज विल कम डाऊन. कारण बॉडीली एक्सपिरियन्स कमी व्हायला लागतो. रेग्युलर एक्सरसाइज करणं, चांगलं खाणं खाणं आणि योग्य झोप घेणं, हे रेग्युलर पार्ट मधून जाण्यासाठी जर केलं, तर तुम्हाला अँक्झायटीज आपोआपच कमी होतील. म्हणजे तुम्ही जास्त शांत राहाल. अँक्झायटीज डेव्हलप होणार नाही किंवा फिअर जे डेव्हलप होईल, ते एक्सेसिव्ह साईडला जाणार नाही. त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल. दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इमोशन्स किंवा वैचारिक लेव्हलला आहे. सो प्रॅक्टिस माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे मला जो डिस्टर्बन्स होतोय, तो शोधून काढणं. कशामुळे होतोय? घटना काय घडल्या? कशाचा परिणाम झाला? काय विचार मी केला? याच्यासाठीचे काही प्रॅक्टिसेस आहे. मेडिटेशनच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. त्या प्रॅक्टिसेस केल्याने आपल्याला माइंडफुलनेस अचीव्ह करता येतो. म्हणजे बेसिकली आपण अवेअरनेस स्टेटला जातो, की मला जे काही घडतंय, माझ्या आतमध्ये जे काही एक्सपिरियन्सेस आहेत, ते कशातून निर्माण होत आहेत. ती प्रॅक्टिस करणं. ती करवून घेणं मुलांसाठी सुद्धा. सो ही एका ठराविक वयाच्या नंतर करून घेता येईल. अगदी लहान मुलांना हे नाही करता येणार. पण जी मुलं रिफ्लेक्ट करू शकतात, जी मुलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना काहीतरी त्यांच्या विचारातून उत्तरं देऊ शकतात, अशा मुलांबरोबर ते करता येऊ शकेल. म्हणजे साधारणपणे 5-6 वर्षाच्या नंतर हे व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिस करून घेता येईल. अॅक्नॉलेज द इमोशन्स हा पालकांसाठीच्या बाजूने महत्वाचा भाग आहे, की आपण त्यांचे इमोशन्स अॅक्नॉलेज करणं
आणि त्यांना पण त्यांचे इमोशन्स अॅक्नॉलेज करायला शिकवणं, की अॅक्नॉलेज करणं म्हणजे काय, ऍक्सेप्ट करणं, की ही अशी अशी इमोशन आहे. मला आत्ता भीती वाटते आहे. मला या गोष्टीची भीती वाटते. ही त्याला सांगता येणं आणि ती पिन पॉइंट करता येणं. याच्याकडे तो प्रवास करणं. रिफ्लेक्ट ऑन थॉट्स म्हणजे त्याचे जे काही थॉट्स आहेत त्या त्यांच्या बोलायला लावणं, आपण त्याच्यावर मत देणं, त्याला त्याच्यावर रिफ्लेक्ट करायला सांगणं, की तुला काय वाटतंय? हेच सगळं मला वाटतं आपल्या अश्विनीताईने तिच्या पेरेंटिंग स्टाईल्सच्या याच्यामध्ये या गोष्टी घेतलेल्या होत्या, की तुम्ही काय करू शकता. जर्नलिंग ऑफ इमोशन्स म्हणजे त्यांना जे काय वाटतं आहे, ते त्यांना लिहायला शिकवायचं, डायरी करायची आणि मला काय फील झालं, काय घडलं हे नाही, मला काय फील झालं, मला आत काय वाटत होतं, मला भीती वाटत होती, मला आनंद होत होता, मला त्रास होत होता, मला ॲजिटेट होत होतं, मला तुझा खूप प्रचंड राग आला होता. ह्या गोष्टी लिहायला शिकवणं म्हणजे इमोशन्स जर्नल करायला शिकवणं आणि प्रॅक्टिस टू लुक ॲट पॉझिटिव्ह आस्पेक्ट ऑफ एव्हरी इन्सिडन्स म्हणजे जे काय घडलंय त्याच्यात दोन्ही गोष्टी बघता येऊ शकतात, की याच्यामुळे काय चांगलं घडू शकणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे. म्हणजे मी गड चढत असताना माझ्या पायाखालचा दगड सरकला आणि मला पाय मुरगळला. सो हे खूप त्रासदायक आहे, की अरे असं कसं केलं तू? म्हणजे पाय मुरगळल्यावर थांबला म्हणून खाली गेला असतास तर? हा एक एक प्रकार आहे जर्नी आपल्या विचारांचा. दुसरा विचारांचा जर्नी होता, की काय मी ठेवला होता, कुठे पाय ठेवला होता, कशामुळे तो सरकला असेल, मग पुढच्या वेळी मी काय काळजी घेऊ, या दिशेने विचार करायला लावणं. सो तुम्ही ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा कराल त्यावेळी या दोन्ही दिशेला चर्चा करण्याची सवय त्यांना लावा. ती सवय लावली, की त्यांच्या इमोशन्स त्यांना कळायला सुरुवात होईल. आलंय लक्षात? सो ही प्रॅक्टिस जर केली, तर मुलांना त्यांच्या भावना लक्षात येतात, त्यांच्या मनातली भीती त्यांना मॅनेज करता येते आणि इन जनरल भीतीचा पॉझिटिव्ह वापर करता येतो. सो प्रश्न घेऊया. 15 ते 20 मिनिटं आपल्याला घेता येईल. मला वाटतं 10 मिनिटं आहेत. हो सर, आपण आता प्रश्नाकडे वळूया. भरपूर प्रश्न आलेली आहेत. तर मी आता खालून सुरुवात करणार आहे. बरं. चैतन्य सर विचारत आहेत, की इट्स हार्ड फॉर कॉमन पॅरेंट्स टू अंडरस्टँड चिल्ड्रन सायकॉलॉजी अँड नॉनसेन्सेस ऑफ इट. So can you give some tips for parents which will help them to still take care of child psychology? ओके. माझं एक साधं वाक्य आहे अश्विनीताईच्या पहिल्या स्लाइडमध्ये होतं, की तुम्ही पालक झालात. कुठून झालात? डिग्री कुठून घेतली? राइट? आणि तिच्या सांगण्यामध्येच हे होतं, की तुम्ही पालक व्हायच्या आधी पालकत्व काय हे शिकायचा प्रयत्न करा. सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल, की मला कन्सल्ट करा. मी तुम्हाला रेफरन्सेस देईन नक्कीच. पण खरंच शिका. म्हणजे फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजी याला वाळीत टाकू नका. हे जीवनावश्यक आहेत दोन्ही गोष्टी. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. फिलॉसॉफीमध्ये मी स्पिरिच्युअलिटी असं म्हणतोय. राइट? सो त्या गोष्टी नक्की शिकायचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि त्याचाच उपयोग होईल. बाकीचे जे पटकन तुम्हाला टिप्स अँड हे मिळतायत, त्याचा उपयोग होणार नाही कारण प्रत्येक मूल वेगळं आहे. दुसऱ्या मुलासाठी लागू पडलेली मेथड तुमच्या मुलाला लागू पडेल याची काही खात्री नसते. पालक सांगतात, की 2 कानाखाली दे सरळ होईल. तुमच्या मुलाला कानाखाली मारली, की तो घर सोडून निघून जातो. सो अशा गोष्टी अ, घडतात. त्याच्यामुळे ओके. टिप्स घेऊन करणं हे योग्य नाहीये. त्याच्याऐवजी शिक्षण घेऊन करणं हे नक्की उपयुक्त आहे. दिनेश सर, मला या म्हणजे सेशनच्या एका दुसऱ्या बाजूवर थोडा प्रकाश टाकायचा आहे, हं. की आत्ता आपण ज्या भीतीबद्दल बोललो, त्या भीतीतून शिक्षण होऊ शकतं आणि भीती कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे या विचारावर आपण बोललो. पण मला या विषयावर प्रकाश टाकायचा आहे, की जे पालक भीतीचा वापर शस्त्र म्हणून करतात, मुलांकडून आपलं काम करून घेण्यासाठी किंवा मुलांनी त्यांना वाटतं तसं ते करण्यासाठी भीतीचा वापर करतात. त्यांना भीती दाखवून ती गोष्ट करून घेतात. तर ती भीती कितपत योग्य आहे, ती दाखवणं योग्य आहे का? त्यामुळे काही परिणाम होऊ शकतात का? की त्यातूनही शिक्षण होतं? तर यावर जर तुम्ही प्रकाश टाकला तर मला म्हणजे सर्व पालकांना त्यांना आवडेल. सो पहिलं सरळ, स्वच्छ आणि स्ट्रेट मत की नाही भीती दाखवू नये. राइट? सो भीती न दाखवता जर तुम्हाला करता येत असेल तर दॅट इज द बेस्ट वे ऑफ पेरेंटिंग म्हणजे अवेअरनेस निर्माण करणं आणि त्याच्यातून मुलांना बाहेर पडायला शिकवणं इज द बेस्ट मेथड. पण
जर थ्रेटफुल सिच्युएशन्स असतील जिथं तुम्हाला असं वाटतं की जीवाशीच प्रसंग आहेत, तर नक्की तुम्ही त्याचा वापर करा. कारण तुम्हाला दुसरे टूल्स माहिती नसतील तर हे टूल वापरा, काही हरकत नाहीये. तरी सुद्धा म्हणणं असेल की याच्यापासून लांब जायचा प्रयत्न करा, हे योग्य नाहीये. कारण याचे मानसिकतेवर आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यातल्या गोष्टींवर परिणाम होतात. म्हणजे लहानपणी ज्या गोष्टीचं भीती निर्माण होते, ती पुढे वेगवेगळ्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. मी अगदी साधं उदाहरण देतो, की ज्या घरामध्ये बाबांच्या धाकात मुलं वाढतात, ती मुलं मोठी झाल्यानंतर बॉसचं ऐकायला लागतात आणि ती बॉसला विरोध करू शकत नाही. दे आर येस सर एम्प्लॉईज. नाही, हा मला हे म्हणायचं होतं, की पालक कसं करतात, की आता हा बघ आता झोपावं लागेल बरं का, नाहीतर बुवा येईल. नाहीतर तिकडे पोलीस पकडून नेतील. ही जी छोटी-छोटी विधानं आहेत पालकांची, तर ती कितपत योग्य आहेत? कारण पालक मुलांपुढे हतबल होतात आणि असा माझा सुद्धा स्वतःचा अनुभव आहे, की मला 2.5 वर्षाची मुलगी आहे आणि मुलांपुढे आम्हाला नतमस्तकच व्हावं लागतं. म्हणजे कितीही सांगितलं प्रेमाने तरी ऐकत नाही. रागवायचं तर नाहीच आहे. ते ठरवूनच ठेवलेलं आहे. मग काय करायचं? तर मग तिला एक थोडंसं म्हणायचं, की "बघ बघ बरं बुवा येईल, नाहीतर काहीतरी चोर येईल." वेळ निभवून नेणे अशी जी प्रक्रिया होते, ती खरंच योग्य आहे का तेव्हा तेव्हा पुरता, की नाही तिथेच थांबायला हवं? मग त्याला अल्टरनेटिव्ह मेथड्स काय आहेत ते महत्वाचं आहे. सो नाही, योग्य नाहीये. अल्टरनेटिव्ह मेथड म्हणजे तुम्ही त्यांचे सायकल्स पाळणं. तुम्ही ज्यावेळी सायकल्स पाळतात त्यावेळी गोष्टी बरोबर सेट होतात. म्हणजे झोपेची वेळ आपण टाळू देऊ नये. खाण्याच्या गोष्टी योग्य पद्धतीने व्हाव्या. हे जर झालं तर झोपणं काही कठीण गोष्ट नाहीये माझ्या मते. दुसरी गोष्ट की आपल्याला पाहिजे तेव्हा त्यांनी झोपलं पाहिजे. याच्याऐवजी वेगळा काही मार्ग करता येऊ शकेल का? आता माझे काही अनुभव मी तुला सांगतो, की हिमांशू म्हणजे माझा मुलगा, लहान असताना रात्री तो जागा व्हायचा आणि जागा झाला की मग आपल्याला त्रास असतो. सो हे मी जे बोलतोय ते साधारणपणे काय 2-2.5 वर्षाचा असतानाच्या गोष्टी बोलतोय. सो काही दिवसांनी आमचं असं बोलणं झालं, की मला झोपायचंय, तुला बसायचंय, मग आपण काय करू शकू? त्यावेळी त्याला संवाद थोडा-थोडा साधता यायला लागलेला होता. सो त्याने मला सांगितलं, की "बाबा तुम्ही फक्त दिवा चालू ठेवा आणि माझे खेळणे माझ्याजवळ ठेवा." आणि मी ते मान्य केलं. सो त्याच्यानंतर मला असं दिसलं, की जाग आली, तर तो माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये येऊन बसायचा. इट वॉज अ म्हणजे किल्ला तयार केल्यासारखं. त्याला सेफ वाटायचं आणि तिथं तो खेळत बसायचा. आता हा अनकम्फर्टेबल भाग आहे ॲज अ पेरेंट नक्की. म्हणजे मला तो कम्फर्ट नाहीये, की तो तो जागा आहे, तो हालचाल करतोय आणि मला झोपायचंय. राइट? पण मला ती सवय करून घेता आली, की तो तिथं खेळत असताना सुद्धा मी शांतपणे झोपायचो. सो अशा प्रकारची जर प्रॅक्टिस आपण केली, तर मुलं चांगली तयार होतात. म्हणजे शेवटी प्रायोरिटीवर आहे, की माझा कम्फर्ट का त्याचा कम्फर्ट. येस. परफेक्ट. सो सर नीतूचा प्रश्न आहे, की सर कॅन ओन्ली मेडिकेशन विल हेल्प टू कम आउट ऑफ डिप्रेशन और एंग्जायटी? हा खूप सायकियाट्रीतला प्रश्न आहे. म्हणजे मला त्याचं खूप नीट उत्तर नाही देता येणार. पण मला जेवढं माहिती आहे त्याच्यातनं मी सांगतो. नाही, म्हणजे सगळ्याच केसेससाठी मेडिकेशनची गरज नसते. काही केसेस या फक्त विचार सुटल्याने सुटणाऱ्या असतात. म्हणजे वैचारिक गोंधळ असतो आणि त्यातून डिप्रेशन आलेलं असतं. ज्यावेळी त्यांच्या त्या अँक्झायटीज रिझॉल्व्ह होतात, वैचारिक लेव्हलला रिझॉल्व्ह होतात, त्यावेळी ते त्यातनं बाहेर पडू शकतात. पण काही मुलांसाठी, काही काही लोकांसाठी ब्रेन ॲक्टिव्हिटीज एवढ्या जास्त असतात, की ज्या नुसत्या डिस्कशनने सुटत नाहीत. मग त्यावेळी मेडिकेशन असतं किंवा बायोलॉजिकल फॅक्टर असेल, तर मेडिकेशनची आवश्यकता असतेच. म्हणजे मग त्याला काही इलाज नसतो. सो इट्स अ डायग्नोसिस व्हिच मेक्स डिफरन्स. म्हणजे ओके. सगळ्याला एकसारखं नाही म्हणता येणार. पूनमचा प्रश्न आहे, की माय डॉटर हॅज फिअर लाइक व्हॉट इफ आय फेल इन एक्झाम, फेल टू परफॉर्म. सो हाऊ हम्म. टू हेल्प हर टू ओव्हरकम इट? अ, पटकन उत्तर नाहीये. कुठल्याच प्रश्नाचं तुमचं उत्तर पटकन नसणार आहे. राईट?
उत्तर असं आहे की एक्झाम मध्ये फेल्युअर येणं हे भयंकर आहे. ही कन्सेप्ट त्या मुलीला कशी कळली? राईट? कारण लहान मुलांना एक्झाम पास होणं याच्याबद्दलचा काही संबंध नाहीये. किंवा तुम्हाला लहानपणी जाणवेल की त्यांना काही वाटत नसतं. म्हणजे ज्यावेळी ते ज्युनियर केजी, सीनियर केजी मध्ये त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात, त्यावेळी ते जातात, "आई मी नापास झाली, आई मला प्रश्नच नाही आले," असं आनंदाने सांगतात. किंवा मी काहीतरी चुकीचंच उत्तर दिलं, हे पण गमतीत सांगतात. सो म्हणजे त्यांच्या मनामध्ये या कन्सेप्ट कुठेच नाहीये. सो त्या कन्सेप्ट फॉर्म होऊन ती भीतीपर्यंत जाणं, याच्यासाठी कुठेतरी बाहेरून त्यांच्याशी तशा प्रकारची इंटरॅक्शन झालेली आहे. आणि ती बऱ्याचदा आई-बाबांच्या अँक्झायटीज मधून असते, की पुढे कसं होईल? आणि ते पुढे कसं होईल मध्ये आपण मुलांच्या मनावर हे परिणाम करत असतो. सो पहिली गोष्ट मला सांगावीशी वाटेल, की तुम्ही रिलॅक्स व्हा. तुम्ही जितके रिलॅक्स राहाल, तितक्या मुलांच्या मनातली ही भीती कमी व्हायला लागेल. म्हणजे कॉम्पिटिशनचा स्ट्रेस जो आहे तो पण काढून टाका. असं असं काही नाहीये. जो रिलॅक्स मोडमध्ये काम करतो, तो जास्त छान परफॉर्म करतो. अ, नीतूताईच्या ह्याच्यामध्ये ब्रेन बद्दलचं जे डिस्कशन झालं, त्याच्यात अॅमिग्डाला होता आणि त्याच्यात मोठा मेंदू किंवा ज्याला आपण निओकॉर्टेक्स म्हणतो तो होता. आणि त्या डिस्कशन मध्ये कुठेतरी अॅमिग्डाला हायजॅक्स द ब्रेन असं एक येस, डिस्कशन झालं. सो येस, येस. बेसिकली काय होतं की ज्यावेळी भीती निर्माण होते त्यावेळी मोठा मेंदू काम करू शकत नाही. आणि मोठ्या मेंदूने काम करणं बंद करणं म्हणजेच अभ्यास न होणं, शिक्षण न होणं. त्याच्यामुळे तुम्ही भीती जेवढी कमी ठेवाल, तेवढं मुलांचं शिक्षण चांगलं होईल. जेवढे ते रिलॅक्स असतील तेवढं शिक्षण चांगलं होईल. आणि मग ते त्यांची त्यांची प्रगती करतील. ओके. नीतूचाच प्रश्न आहे ब्रेन बद्दल, की सर व्हॉट हॅपन्स इन युअर ब्रेन व्हेन वी फॉल इन लव्ह? नाही माहिती मला. इतकं डिटेल्स पण सांगता नाही येणार. आणि नीतूनेच एक प्रश्न असाही विचारला, की व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन फिअर अँड अँक्झायटी? फिअर अँड अँक्झायटी. अँक्झायटी. राईट. सो फिअर हे नॉर्मली समोर असणाऱ्या दिसणाऱ्या गोष्टींच्या संबंधितलं असतं. आणि अँक्झायटी ही फ्युचरिस्टिक थॉट मधून असते. म्हणजे पुढे काहीतरी घडेल असं जे वाटतं, त्याला अँक्झायटी म्हणतो. आणि वाघ दिसला, कड्यावर मी उभा आहे आणि मला समोर काहीतरी वाटतंय. सो हा जो भाग आहे ही डायरेक्टली इमॅजिनेशन म्हणजे डायरेक्ट इमॅजिनेशन मधली भीती आहे. आणि अँक्झायटी ही फ्युचरिस्टिक विचारातली आहे. भीती आणि चिंता असं मराठी ट्रान्सलेशन आहे त्याचं. ओके, ओके. आणि एक शिल्पा मॅमचा प्रश्न आहे, की घरातल्या व्यक्तीच्या धाकाने आत्मविश्वासावर परिणाम होतो ना, अशा वेळी घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने कशी स्थिती हाताळावी मुलांच्या बाजूने? ओके. याला खूप साधं उत्तर आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये सगळेच बाप स्ट्रिक्ट होते. पण तरीही जी मुलं तयार झाली ती चांगली स्वाभिमानी मुलं तयार झालेली होती. राईट. म्हणजे आपल्या बाबांच्या आणि आजोबांच्या जनरेशन मध्ये जर आपण गेलो, ती स्वाभिमानी लोक दिसतात. पण त्यांच्या बाबांचा विचार केला तर ते स्ट्रिक्टच होते. मग फरक कुठे होता? सो फरक तिथं होता की याच घरामध्ये एकत्र फॅमिली होती, ज्याच्यात आजी असायची, आजोबा असायचे, ज्याच्यात आई प्रेमळ होती. त्याच्यामुळे ज्यावेळी इमोशनल डिस्टर्बन्सेस होते त्यावेळी ते इमोशन्स कोप अप करण्यासाठीचं जे सपोर्ट मॉडेल होतं ते अवेलेबल होतं, की ज्यांच्याजवळ मला ते इमोशन्स व्यक्त करता येत होत्या, ज्यांच्याशी मला ते बोलून टाकून वेंट आउट होता येत होतं आणि माझ्या इमोशन्स समजून घ्यायला मदत होत होती. सो जर बाबा एखादी व्यक्ती जर स्ट्रिक्ट असेल तर दुसऱ्या व्यक्तीने प्रेमळपणे सांभाळून घेणं. आणि सांभाळून घेणं म्हणजे तो व्यक्ती चुकतोय असं सांगणं नाहीये किंवा त्यांनी चुकीचं वागलं हे सांगणं नाहीये. तुला काय वाटलं आणि त्यांनी असं करायला नको होतं असं तुला वाटतं ना, मलाही वाटतंय की करायला नको होतं. त्याच्याने मला म्हणजे तुला भीती वाटली. ते चुकीचं वागले का बरोबर वागले नाहीये. त्यांच्या त्या वागण्याने मला भीती वाटली, मला त्रास झाला, हे तो जे सांगतोय ते व्हॅलिडेट करणं. सो ज्यावेळी तशा इमोशन्स तुम्ही अॅक्नॉलेज करू शकता आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट दाखवता, त्यावेळी धाकात असलेली मुलं सुद्धा चांगली तयार होऊ शकतात. म्हणजे आत्मविश्वास जात नाही. दीप्ती मॅडमचा प्रश्न आहे एक. माय डॉटर फिअर्स बाय सेइंग
truth in small, small thing. So she fears to say truth. What can I do? Fears about what? ट्रूथ खरं बोलायला तिला भीती वाटते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी ती खोटं बोलते घरात. नाही मला वाटतं कोणाचा प्रश्न आहे? दीप्ती. हां. काय वय आहे याच्यावर अवलंबून आहे. सो ज्यावेळी ते प्रिटेंड करण्याच्या वयामध्ये असतात, ज्यावेळी ते रियालिटी समजून घेण्याच्या वयात असतात, त्यावेळी ते खोटं खोटं खूप असतं. म्हणजे स्टोरीज तयार करणं, आपल्या आपल्या स्टोरीज तयार करणं, या टाईपचं ज्यावेळी वागणं आहे, त्यावेळी ते खोटं बोलणं नाहीये, ते रियालिटी समजून घेण्याचा प्रयत्न करणं आहे. म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन, रियालिटीचं खोटं डिस्क्रिप्शन आहे. पण डिपेंड्स ऑन की वय काय आहे. जर ती मोठी असेल थोडी, तर मग लक्षात घ्यायला पाहिजे की कुठेतरी खरं बोलण्याच्या पनिशमेंट झालेल्या आहेत. ओके. सर अक्षदा आपटे मॅमनी एक रिक्वेस्ट केली आहे की प्रॅक्टिस माइंडफुलनेस पुन्हा एकदा रिपीट करून सांगा, म्हणजे एक्सप्लेन करा. ओके. माइंडफुलनेस बेसिकली लीड्स टू अवेअरनेस. म्हणजे माझ्या आतमध्ये काय घडतं आहे याचा अवेअरनेस निर्माण करणं. म्हणजे बाहेर घटना घडत असताना, मी त्याला रिॲक्ट करत असताना, मी त्याच्याशी पूर्णपणे अवेअर असणं, की काय घटना घडली, मी त्याचा काय विचार केला, त्याच्यामुळे माझ्या मनात कुठल्या भावना निर्माण झाल्या आणि माझी रिॲक्शन अशी का झाली. हे सगळं लक्षात येणं म्हणजे माइंडफुलनेस आहे. आणि माइंडफुलनेस निर्माण होण्यासाठीचे टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स मध्ये मेडिटेशन येतं आणि ध्यान येतं, किंवा काय म्हणतो आपण त्याला, ओके नाही आठवते मला शब्द इंग्रजी. ओके. ॲक्चुअली माइंडफुलनेसमध्ये विचारांचं पण माइंडफुलनेस होताना मी बघितलेलं आहे. म्हणजे जे काही मनात विचार येतात ते कागदावर तेव्हाच्या तेव्हा लिहून काढणे, हा, शेअरिंग सो त्या करणे, मेथड्स झाल्या. असे मेथड्स सो आहेत त्याच्या. माइंडफुलनेस डेव्हलप करण्याच्या या मेथड्स आहेत, की यू बिंग अवेअर ऑफ द प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे ऍक्च्युअल प्रेझेंट, की ॲक्चुअल त्या प्रेझेंट. घटना घडत असताना आपल्याला आतमध्ये जे काय सगळं जाणवतंय, त्या सगळ्याचा अवेअरनेस निर्माण होणं म्हणजे माइंडफुलनेस. एक प्रश्न घेऊया आणखी चैतन्य सरांचा. हाऊ डज हो. यूज ऑफ मोबाईल्स और सच डिव्हाइसेस अँड मीडिया फ्रॉम व्हेरी अर्ली एज अफेक्ट चिल्ड्रन? डज इट कॉन्ट्रीब्यूट टू डेव्हलपमेंट ऑफ फिअर अँड anxiety? Actually, very early age, giving mobile and whatever video kind of device, हे डेव्हलपमेंटच्या रस्त्यात येणारी साधनं आहेत. कारण जर तुम्ही पहिले 7-8 वर्ष डेव्हलपमेंटचा अभ्यास केला, तर तो सगळा हा फिजिकल एक्सपिरियन्सेस मधून निर्माण होणारी डेव्हलपमेंट आहे. आणि ते एक्सपिरियन्सेस जर नसतील, तर माणसाची डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही. म्हणजे जगाचा अवेअरनेस हा सेन्सरी ऑर्गन्स मधून आहे. सेन्सेस मधून जर तुम्ही नाही शिकलात, तर शिक्षण होणार नाही, म्हणजे जग कळणार नाही. त्याच्यामध्ये अगदी साध्या गोष्टी घेऊया, की शरीराची हालचाल ही सगळी करूनच बघावी लागते, त्याच्याशिवाय त्या हालचाली जमत नाही. साधं आय हँड कोऑर्डिनेशन किंवा बोथ आय कोऑर्डिनेशन हे जरी तुम्ही पाहिलं, तरी ती डेव्हलपमेंट आहे. लेझी आयच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे एक डोळा दुसऱ्या डोळ्याच्या बरोबर सोबतीने न फिरणं, एक आधी फिरतो आणि दुसरा नंतर फिरतो, अशा टाईपच्या केसेस वाढल्या आहेत. कारण जे रिअलिस्टिक वर्ल्ड मध्ये ज्यावेळी ते बाकीच्या गोष्टींकडे बघत असतात, त्यावेळी त्या डोळ्यांचा व्यायाम किंवा त्या डोळ्यांच्या ऍक्शन्स वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, सगळे मसल्स वापरले जातात आणि ते लर्निंग होतं. सो त्याच्यामुळे अर्ली एज मध्ये या डिव्हाइसेसचा डेव्हलपमेंटलाच प्रॉब्लेम आहे, इम्पेअरमेंट आहे ती डेव्हलपमेंटला. सो त्याच्यामुळे देऊ नये, डेफिनेटली देऊ नये 6-7 वर्षापर्यंत मुलांना. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला डिसिप्लिन सेट करता आली पाहिजे, की किती वेळ. कारण परत तुम्ही ज्यावेळी डिव्हाइस मध्ये बघता, त्यावेळी डोळ्यांची हालचाल फार थांबते. एकतर पापण्यांची हालचाल कमी होते आणि डोळ्यांची मुवमेंट कमी होते, आणि त्याचे तुमच्या दृष्टीवर सगळेच परिणाम होतात. सो बेसिकली मोबाईलच्या बाबतीत माझं म्हणणं नेहमी हे राहील, की त्याला डिसिप्लिन लावणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मोबाईल इज नॉट बॅड, पण केव्हा वापरायचा केव्हा वापरायचा नाही हे ठरवता न येणं आणि तसं न करता येणं इज बॅड. तर ते आपल्याला शिकवायला पाहिजे.
नीतूचा प्रश्न आहे की कॅन यू सजेस्ट सम बुक्स विच विल एक्सप्लेन डिफरंट इमोशन्स लाईक लव्ह, जेलस अँड व्हॉट हॅपन्स इन द ब्रेन. सॉरी, परत रिपीट कर. Can you suggest some books which will explain different emotions like love, jealous, and what happens in the brain? ओके. पुस्तकं मला डायरेक्टली हँडी नाहीये रेफरन्स, पण बहुतेक सायकोलॉजीच्या पुस्तकांमध्ये हे सापडेल. ब्रेनमध्ये काय होतं, तर ब्रेनमध्ये आपले एक 3-4 केमिकल्स आहेत, डोपामाइन, सेरोटोनिन वगैरे. सो त्याच्या लेवल्स आणि त्याचं प्रपोर्शन बदलतं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला हॅपीनेस फील होतो त्यावेळी डोपामाइनचं पर्सेंटेज वाढलेलं असतं. सो अशा प्रकारे जे केमिकल वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. ओके. एक शेवटचा प्रश्न घेते सर. Considering the exposure kids have got to internet and TV media contents, is it possible that teenage is starting before our usual teenage definition? वय लवकर येतंय असं म्हणायचंय का? हां. ओके. सो 2 गोष्टींचा विचार आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये. हो, त्याचं एक उत्तर हो असंच आहे. म्हणजे थोडं अर्ली हे झालेलंच आहे. त्याच्यात दोन गोष्टींमुळे ते अर्ली झालंय. एक म्हणजे न्यूट्रिशन लेवल बदललेली आहे, की मुलांचं खाणं पिणं चांगलं झालेलं आहे. सो फिजिकली ते लवकर डेव्हलप होतात, याला कारण न्यूट्रिशन चांगलं झालेलं आहे. आणि अवेअरनेस जो आहे ह्याच्यामधला मीडियामधून मिळणारा, त्याच्यामुळे सायकोलॉजिकल कन्सेप्ट डेव्हलप व्हायला सुद्धा मदत होते. आणि त्याचा परिणाम होताना दिसतोय, की पण तरी खूप लवकर असं नकोय म्हणा. म्हणजे तितकं ते नाहीये, की जी डेव्हलपमेंटची काय म्हणते नॅचरल सायकल आहे ती तिथंच आहे, त्याच्या अलीकडे आलेलं नाहीये. पण एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा जो परिणाम आहे तो लवकर झालेला आहे. म्हणजे मला असं म्हणता येईल, की मुलं चालायला लवकर लागली आहे का? ती चालण्याची गाडी घेतल्यापासून, तर आपण हो म्हणतो. बरोबर? पण ती गाडी नाही दिली तर मुलं चालतील का लवकर? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. सो जेनेटिक डिफरन्स नाही झालेला, एन्व्हायरमेंटचा डिफरन्स झालेला आहे. ओके. अपर्णा मॅडम विचारत आहे की 3 ते 7 वर्षाच्या मुलांचे म्हणणे असते की मी म्हणेल तसे व्हावे, तर ते कुठपर्यंत मान्य करावे? 3 ते 6 वर्षाच्या मुलांचं म्हणणं मी म्हणेल तसं म्हणावं असं नसतं. आय हॅव अ एक्झिस्टन्स, माझी दखल घ्या, हे म्हणणं असतं. सो बेसिकली त्यांना मीपणा कळायला लागलेला असतो आणि त्या मीपणाला रिस्पेक्ट केलं की हे सगळं बोलणं बंद होतं. सो बेसिकली या वयात तुम्हाला दिसेल की पहिल्यांदा मुलांना असं लक्षात येतं की मी आणि जग हे वेगळं आहे. तोपर्यंत त्यांच्यासाठी जग आणि मी एकच असतं. त्याच्यामुळे त्यांना असं वेगळं वागायची गरज नसते. इथं ते वागायला लागतात कारण त्यांच्यात तो फरक त्यांना ते शिकायला मिळायला लागलंय. सो ते शिकण्यासाठीचा प्रयत्न जसा जसा जास्त चांगला होईल तसं ते लवकर शिकतात. एक टिपिकल गोष्ट तुम्हाला सांगतो की 3-3.5च्या नंतर काय घडतं. अपर्णाला कदाचित माहितीच आहे. ओके. सो मुलं मोठ्यांना नावाने हाक मारतात आणि एकेरीत हो. एकेरीत काम सांगतात. म्हणजे माझा नातू जरी असला तरी तो म्हणेल की दिनेश एक ग्लास पाणी दे. राईट? सो बरोबर. हे का करतात तर त्यांना मी आणि इतर जग हे वेगळं हे समजून घ्यायचं असतं. आणि ते समजून घेताना त्यांना प्रत्येक गोष्टीला एक आयडेंटिटी द्यायची असते. ती प्रत्येक गोष्टीला आयडेंटिटी दिली की माझी आयडेंटिटी मला क्लिअर होते. आणि ती आयडेंटिटी क्लिअर होण्यासाठी ते नाव घ्यायला सुरुवात करतात प्रत्येकाचं. त्याच प्रोसेसमध्ये एक क्षण असाही असतो किंवा थोडा काळ असाही असतो की ते स्वतःला पण नावानेच हाक मारतात. म्हणजे ते म्हणतील की बरोबर. हा दिनेशला भूक लागली, दिनेशला झोप येते. हो. राईट? सो बेसिकली ही प्रोसेस मी समजण्याची मी आहे. सध्या ते अनुभवत आहे. हा, सेम. बरोबर. सो ती मी समजण्याची गोष्ट आहे. तिला अडथळा आणू नका. ते करतायत ते करू द्या. अलका ठाकरे मॅडमनी रेज हँड केलाय सर. मी त्यांना अनम्यूट करतेय. हो, चालेल. अलका मॅडम तुम्ही विचारू शकता प्रश्न. माझ्या हॅलो, हा, मला बोला. ऐकतंय का? ऐकू येत आहे. आवाज येते. माझ्या माझ्या
नात्यातील एक आहे मुलगा, तो 5 वर्षाचा आहे, 4.5 ते 5 वर्षाचा. त्याला कुठल्याच गोष्टीची भीती आणि प्रचंड एनर्जी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो कुठलीही गोष्ट अशी उद्ध्वस्तच करतो, अस्ताव्यस्तच करत असतो, कुणाचंही ऐकत नाही. तर अशा मुलाला हाताळताना आई, आजी सगळे फार म्हणजे काय त्रस्त झालेले आहेत. प्रचंड हम्म. एनर्जी आहे त्याच्यामध्ये. शाळेतून आला तरी तो आल्यानंतर तेवढाच एनर्जेटिक असतो जेवढा शाळेत जाताना. फक्त शाळेमध्ये गेल्यानंतर तो शांत बसतो. कदाचित टीचरला तो थोडाफार घाबरतोय. घाबरतो. तर अशा वेळेला घरामध्ये त्याच्याशी खेळताना किंवा इतर गोष्टी हो. करताना की आई-वडिलांनी नेमकं कशा पद्धतीने त्याला हाताळायला हवं. तो उद्ध्वस्तपणा जास्ती करतो. म्हणजे पेन घेतला तर त्याच्याने खूप असं किचिड-मिचिड करणार, असं खूप जास्ती एनर्जी आहे त्याच्यामध्ये. बरोबर. सो हॅलो. बेसिकली त्याच्या इमोशन्स एक्सप्रेशनला फिजिकल ऍक्टिव्हिटीज या खूप जास्त आहेत. तो फिजिकली एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे त्याच्या फिजिकल एक्सप्रेशनला चॅनेल देणं आवश्यक आहे. हे मला पहिलं ऐकल्यावरून पहिलं जे काय वाटतंय ते करणं, की जितका त्याला ऍक्टिव्हिटीज मध्ये रमवता येईल आणि जितकं फिजिकली त्याला गोष्टी करता येतील तितक्या करायला देणं, मोकळेपणाने करायला देणं आणि सेफ एन्व्हायरमेंट मध्ये करायला देणं. हे जर केलं तर बराचसा शांतपणा दिसेल. माझा अनुभव मला मुद्दाम कोट करावासा वाटतं हिमांशूचा इथं, की हिमांशू खूप हाय एनर्जी चाइल्ड होता. म्हणजे खूप जास्त मस्ती, म्हणजे अशाच टाईपचं मी म्हणू शकेल. फक्त डिस्ट्रक्टिव्ह हा पार्ट मी तिथं नाही पाहिलेला. तो खूप जास्त म्हणजे अस्वस्थ, एका जागी बसू शकणार नाही, त्याला खूप गोष्टी करायच्या असायच्या. तर त्याच्यासाठी मी अगदी लहान असताना घरामध्ये फक्त एक दोर लटकवून ठेवलेला होता, ज्याला एक काठी आडवी लावलेली होती बांधलेली, आणि तो खूप वेळ त्याच्यात घालवायचा, म्हणजे गोल गोल फिरणं आणि परत वेगळं गोल गोल फिरणं किंवा त्याच्यावर जे काय ऍक्टिव्हिटीज करता येईल त्या करणं. सो अशा टाईपचं हल्ली तर प्रोफेशनली खूप गोष्टी मिळतात, की शिडी असते, दोराची शिडी असते, अशा गोष्टी घरात लटकवून ठेवल्या तर तो त्याच्यावर सगळ्या ऍक्टिव्हिटीज करेल आणि त्याची फिजिकल एनर्जी चॅनलाइज होईल. दुसरी गोष्ट मला मला म्हणजे भीती घालायची नाहीये, पण खरंच जर तो घाबरत नसेल कशालाच आणि तो जर लहान असेल तर टेस्ट करून घ्यावं. कारण काही प्रकारच्या आजारांचा हा एक सिम्पटम आहे की ज्याच्यात भीतीची जाणीव होत नाही. सो त्याच्यामुळे प्रोफेशनल कोणीतरी बघून त्यांच्याकडनं ते टेस्टिंग करून घ्या की असं काही आहे का. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर इट इज वन ऑफ द ऑटिस्टिक ट्रेड. ओके. थँक यू सर. आणखी एक हात नाही, मला वाटते बियाणी मॅडम आहेत. मी तुम्हाला अनम्यूट केलाय मॅडम. तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. अलका मॅडमनी पुन्हा त्यांना काहीतरी बोलायचं आहे. अनम्यूट करते मी त्यांना. मी देतो ना पैसे. हॅलो मॅडम. 9117 बियाणी मॅडम बोलणार आहेत कदाचित. मी 1000 रुपये देतो ना. आवाज येत नाहीये. 9117 म्यूटच आहे परत. मी केलं अनम्यूट त्यांना, पण ते बरं सर, एका मॅडमचा प्रश्न खूप वेळचा येतोय. त्या मला म्हणताय की sometimes we observe that parents completely works according to child's wish and that child become very aggressive and rigid. Is it good? How to cope up with this? इट इज नॉट गुड, डेफिनेटली नॉट गुड. सो बेसिकली मुलांच्या मनाप्रमाणे वागा हे कधीच बरोबर नाहीये. मुलांच्या नैसर्गिकतेप्रमाणे वागा हे जास्त योग्य आहे. नैसर्गिकतेप्रमाणे म्हणजे त्या त्या वयाची त्याची जी गरज आहे त्या गरजा फुलफिल होतील अशा प्रकारचं वागणं. म्हणजे आता थोडक्यात मी सांगितलं की लहान वयामध्ये मस्ती करायची गरज असते, तर त्यांना मस्ती करण्यासाठीच्या अपॉर्च्युनिटीज देणं. अगदी साधं मी माझ्या बऱ्याच सेशन्स मध्ये सांगत असतो की पहिल्या 6 वर्षातल्या मुलांना तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज मधून कामं सांगा, ते कधीच नाकारणार नाहीत. म्हणजे तुम्ही सांगा त्याला ही बादली घेऊन जा, तिकडनं तो कुंचा घेऊन ये, हे झाडून टाक, ते उचलून ठेव,
ही मुलं कधीच तुम्हाला नाकारणार नाही, कारण त्यांना ते खूपच छान करायचं असतं. मी आपल्या हिचा कल्पनाच्या मुलीचा व्हिडिओ पाहिलाय. ती सगळी भांडी लावत असते. ती एन्जॉय करते. सगळी अ, आपल्या बास्केटमधून काढायची आणि ट्रॉलीजमध्ये ठेवायची. सो ते एन्जॉय का करतात? कारण त्यांची त्या वयाची गरज फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. तशीच टीनेजच्या पुढची जी गरज आहे, म्हणजे 12-13 नंतरची, ती म्हणजे खूप विचारांची आणि चॅलेंजेस करण्याची गरज आहे. सो तिथं तुम्ही त्यांना विचारात पाडणं, रिडल्स टाकणं वगैरे अशा जर गोष्टी दिल्या, अभ्यास करायला लावणं आणि त्याच्यावर चर्चा घडवणं, तर ते एन्जॉय करतील. ते तिथं रिबेल नाही करणार. आणि मधल्या काळातली मुलं जी आहेत ती खूप इमोशनल असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना परीकथा सांगणं किंवा त्या टाईपच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये रमवणं, हे ते सहज करतील. सो त्यांच्या वयाच्या नैसर्गिकतेप्रमाणे ज्यावेळी आपण त्यांच्याबरोबर वागतो, त्यावेळी सगळं छान असतं. पण त्यांच्या मनाप्रमाणे वागतो हे बरोबर नाहीये. अगदी बरोबर सर. म्हणजे आजचंच मी एक कोट केलेलं वाक्य आहे, की मुलांना जर विधायक कामासाठी आपण गुंतवलं, तर ते विध्वंसक कामं करण्यासाठी कधीच म्हणजे पुढे येणार नाहीत. म्हणजे बरोबर. अलकाताईचा जो होता प्रश्न, की तो खूप एनर्जी आहे त्याच्यात. ती हम्म. एनर्जी प्रॉपरली मग कुठे वापरता येईल पालकांना, त्याच्यासाठी पालकांना होमवर्क करावा लागेल असं मला वाटतं. म्हणजे मी जे आता युवासोबत करते आहे, त्या अनुभवावरून मला असं वाटतं, की सो दॅट त्या अनुषंगाने तसं करून सुद्धा जर मुलामध्ये तो खोडकरपणा, अतिशयोक्ती दिसत असेल, तर मग सायकियाट्रिस्टकडे किंवा इतर डॉक्टरकडे दाखवायला हरकत नाही. आपल्याला काय वाटतं सर? हो, म्हणजे अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं, की डायरेक्ट कन्क्लूड करणं अगदीच बरोबर नाहीये. टॅग करणं तर अजिबात बरोबर नाहीये. पण चॅनलाइज करून बघणं हे खूप महत्वाचं आहे. मी हिमांशूबद्दल आधी बोललो. पालकांनी वेळ इन्व्हेस्ट करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. हिमांशू ज्यावेळी लहान होता आणि मी तुम्हाला म्हटलं, की ती एनर्जी त्याची खूप जास्त होती. त्यावेळी त्याला साधारणपणे 1ली ते 4थी, थोडा थोडा मोठा असेल, 2री पासून तर 4थी-5वी पर्यंत असं. सो त्यावेळी त्याला मी स्केटिंगला घेऊन जायचो, कारण शाळेमध्ये काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज फार नव्हत्या. सो सकाळचा 2 तासाचा वेळ माझा त्याच्यासाठी कमिटेड होता, की तिथं जाणं, 1 तासभर त्याचं स्केटिंग होणार आहे. स्केटिंग तो 20 किलोमीटर स्केटिंग करायचा त्या वयात सकाळी, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याची एनर्जी किती जास्त होती हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो वर्गामध्ये ऍक्टिव्ह असायचा. सो हे करणं खूप आवश्यक आहे आणि ते करण्याचे ते पॉझिटिव्ह परिणाम पुढे दिसतात, की जितकं तुम्ही हे करता तितकं मग ते त्या सगळ्याच बाजूला रिफ्लेक्ट होतं. म्हणजे त्यांच्या अभ्यासावर रिफ्लेक्ट होतं, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिफ्लेक्ट होतं. जितकं तुम्ही एनर्जी चॅनलाइज कराल व्यवस्थित प्रकारे पॉझिटिव्ह साईडला, तितकं ते तुम्हाला बेनिफिशियल होतं पुढे. टाइम इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे. येस. एक जसं सुरुवातीला सांगितलं तसं एक कर्ट आणि स्ट्रेट ओपिनियन. जर आपल्याला मुलं खूप छान हवी असतील, तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करायला हवाय, आपला टाइम इन्व्हेस्ट करायला हवाय. आपण त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी न दाखवता करायला हवंय. आणि हे जर आपण करू शकत नसू, तर मुलं जशी आहे तशी ऍक्सेप्ट करायला शिकणं महत्वाचं आहे. एक्सपेक्टेशन्स काढून टाका. जसं कोरोनासोबत जगायचं आहे आता पुढच्या विश्वामध्ये, तसं जर तयारी असेल प्रिकॉशन्स घेण्याची, तर बरोबर. कदाचित आपल्या मुलांसोबत फ्युचरमध्ये काही घटना घडणार नाहीत. तर ते तसं जगायचं, जसं आहे तसं जगायचं, की काही वेगळं जगायचं, स्वतःमध्ये बदल करायचा की बदल करून घ्यायचा, हे निश्चितच पालकांवर असणार आहे. एक शेवटचं उदाहरण देऊन मला नक्कीच हे सत्र थांबवावंसं वाटेल, की सरांनी आपण जर जे भीतीचं उदाहरण घेतलं, मला लगेच स्ट्राईक झालं, की घरात मिक्सर वाजतो, आपण मिक्सर लावतो तेव्हा, तर तो मिक्सरचा आवाज झाला, की म्हणजे एक आत्तापर्यंत युवा खूप एन्जॉय करायची तो मिक्सरचा आवाज आणि ती हम्म. वाजवून दाखवायची, की असा वाजतो, असा वाजतो. 1-2 दिवसापूर्वी काय झालं, की ती ओट्यावर बसली होती. तिचे पप्पा एक म्हणजे अर्धा मिनिटासाठी बाजूच्या खोलीत गेले आणि तिने चुकीने तो मिक्सर ऑन केला. त्याचं लाईट बटन ऑन होतं आणि तो धर्र वाजायला लागला आणि ती जाम घाबरली. हम्म. आणि आम्ही धावत गेलो, तिला पकडलं आणि तेव्हापासून ती 2 दिवसापासून मिक्सर म्हटलं, की ती खूप घाबरून आम्हाला अशी गच्च येऊन पकडते. तिच्या हम्म. मनात ती भीती निर्माण झाली.
मग काल मी तिच्यासोबत तिथे बसली, ओट्यावर तिला घेऊन बसली आणि तिला म्हटलं, "हे बघ आता मिक्सर हा बंद आहे. हे बघ," म्हटलं, "असा-असा गोल-गोल फिरतो ना आणि म्हणून तो तुला तसा आवाज आला. तर घाबरायचं काही नाही. हे बघ बटन लावून बघ." अगोदर बंद मिक्सर तिला चालू बंद करू दिला. मग पहिल्या ह्याच्यावर घेतलं, मग सेकंड बरोबर. ह्याच्यावर घेतलं. असं करत आता ती मिक्सर फ्रेंडली झाली, की असा एक आवाज येतो. तर हे एक असं म्हणजे भीतीचं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, ते मला स्ट्राईक झालं, की अशा रीतीने मुलांची भीती आपल्याला म्हणजे घालवता येईल, की ती केव्हाही निर्माण होऊ शकते, की एखादा ॲक्सिडेंट झाला तरी सुद्धा ती निर्माण होऊ शकते. बरोबर. थँक आणि यू व्हेरी मच सर आणि ती तुम्ही ती हां. घालवावी हे आपण करायलाच पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी आपण करायलाच हव्या. येस, येस. थँक यू व्हेरी मच सर. मी सर्वांना विनंती करेल, की आजच्या सेशनसाठी आपण रेटिंग करावं 1 to 10. 10 म्हणजे extremely useful for you and you enjoyed a lot and you learned a lot from this session, and 5 is okay, you learned and something you missed, and 1 is not applicable for you. So please, okay, okay, thank you, thank you. 10 out of 10, yes. Thank you very much. So I'm very thankful to Dinesh Nehte sir. If you have any queries or you have any questions regarding your children, you can get in touch with him. I have provided his mobile number as well in the chat box, so you can call him. I think कोणत्याही वेळी सर की तुम्ही काही टाइम दिलेला. नाउ ही इज डुइंग नाही, मला कॉल तुम्ही केव्हाही करू शकता. मी जर सेशनमध्ये असलो तर माझा फोन बंद असतो. बंद असतो म्हणजे सायलेंट मोडवर असतो. पण मी प्रत्येक आलेल्या मिस कॉलला रिप्लाय करत असतो. सो तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. ओके सर, चैतन्य सर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे आणि तुम्हाला ती रेकॉर्डिंग लर्निंग टू लर्न हे माझं चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला लगेच 1-2 तासात तुम्हाला ती रेकॉर्डिंग अवेलेबल होईल. दुसरं एक की दिनेश सरांचा इनरिच लर्निंग नावाचा पेज आहे Facebookला. आपण सर्व त्या पेजला जर लाईक केलं आपण, तर आपल्याला दिनेश सरांच्या ॲक्टिव्हिटीज आणि त्यांच्याकडून जी काही मदत लागत असेल त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला त्या पेजवर मिळेल. तर इनरिच लर्निंग आपण टाइप करावं. तर मी सगळ्यांसाठी इथे ते टाइप करून देतीये. म्हणजे तुम्हाला जर दिनेश सरांशी नेहमीसाठी जर कनेक्ट राहावं असं वाटत असेल, तर या पेजवर आपण जावं आणि नक्कीच हा पेज लाईक केला तर सर नेहमीच आपल्यासोबत Facebookवर असतील. तर आपण सर्वांनी जर माझं चॅनल लर्निंग टू लर्न हे माझं YouTube चॅनल आहे. जर आपण ते सबस्क्राईब केलं तर आपल्याला या सर्व सेशन्सचे व्हिडिओज अवेलेबल राहतील, रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. तर आपण ते सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना ते रेकॉर्डिंग मिळेल. सर शब्द नाही आहेत धन्यवाद करण्यासाठी. कारण तुम्हाला आणखी सेशन्स घ्यायचे आहेत आमच्यासोबत आणि आम्हाला उत्तम पालकत्व स्वीकारण्यासाठी तयार करायचं आहे. सर्व पालकांकडून मी आपला मनःपूर्वक म्हणजे थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. ओके, थँक्स. आपलं परिषदेचंच असल्यामुळे आपण घरचेच लोक आहोत. येस. सो हां. थँक्यूची गरज तशी नाहीये, कारण आपण एकत्रितच केलेला कार्यक्रम आहे हा. सो थांबूया आता छान आपण इथे. मार्गदर्शन मिळालं. थँक यू येस, सर. ओके. येस. तर बुधवारी आपण भेटणार आहोत एक नवीन सेशन घेऊन. आपल्यासोबत असतील सुषमा उपाध्याय. ते आपल्यासोबत बोलतील, की मुलांसोबत कोणते खेळ खेळायचे आणि त्यातून मुलांचं शिक्षण कसं होईल. तर विषय असणार आहे मुलांचे खेळ आणि शिक्षण. तर नक्की भेटूया बुधवारी याच वेळेवर, याच ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.